स्वप्नाहून सुंदर घरटे. त्या गोष्टींमध्ये खूप काही छान थॉट्स आणि इनपुट दिले. असं नाहीये. तर आईच्या लेकीची ही छोटीशी बाग आम्ही इथे फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बादशाचं घर म्हणून म्हणतात. तर ते डायनिंग टेबल असं जेव्हा ओपन होतं, अशा हिडन स्पेसेस आणि मल्टीयुजेबल स्पेसेस आम्ही घरात बऱ्याच ठिकाणी क्रिएट केलेल्या आहेत. त्यापैकी हे एक वैशिष्ट्य. ही एक स्पेशल जागा, म्हणजे ही एक फोटो काढण्यासाठी एक स्पेशल जागा आमच्या आईंची. ट्रेडिशनल थीम आहे ती कायम फ्रेश आणि सदाबहार अशी थीम आहे. ती कधीच आउटडेटेड होत नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं की आपल्या घराचे जे इंटिरियर आहे ते ह्या थीम मध्येच आपण करायचं. नमस्कार, आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा खास आहे कारण बऱ्याच दिवसापासून मला माझ्या व्हिडिओजवर कमेंट्स येत होत्या आणि मायराच्या चॅनलवर पण आमचे जेव्हा जेव्हा व्हिडिओ झाले त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रेमळ रिक्वेस्ट येत होती की आमच्या घराची होम टूर करा म्हणून. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आमची होम टूर करणार आहोत आणि केवळ होम टूरच नाही तर त्यामध्ये आम्ही माझी आर्ट कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वापरली आहे आणि काही इंटिरियरच्या टिप्स सुद्धा मी या व्हिडिओ मधून देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला करूया आपली होम टूर. या नागकरांच्या या घरकुलात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने आपण करत असतो. तर आमच्याही घरामध्ये स्वागत करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. हे गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य असं की यामध्ये आमचं आडनाव नारकर हे रिप्रेझेंट होते. अक्षर गणपती फॉर्म मध्ये मी हा गणपती पेंट केला आहे. मी स्वतःच फ्रेम बनवली आहे आणि हा फ्रेम बनवतानाचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा मी माझ्या चॅनलवर आधी पोस्ट केला होता. तो तुम्ही नक्की पहा. जे काही माझे आर्टिकल्स मी घरामध्ये लावले आहेत आणि त्याचे मेकिंग व्हिडिओ मी बनवलेले आणि आधीच अपलोड केलेले आहेत, त्या सगळ्याचे व्हिडिओचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत. ते तुम्ही जरूर बघा. कोणत्याही घराची ओळख ही त्या घराच्या एंट्रन्सला जी दारावर नेमप्लेट असते, नावाची पाटी असते, त्याने होत असते. आणि आपल्या घराची नेमप्लेट सुद्धा, आपल्या घराची ओळख सुद्धा अशी वेगळी आणि अनोखी असावी असं मला वाटत होतं. त्यात मी स्वतः नेमप्लेट डिझाईन करत असल्यामुळे एक खूप हटके डिझाईन घेऊन ही आपण वेगळ्या कॉन्सेप्टवर आधारित अशी नेमप्लेट आपण करूया हे आम्ही ठरवलं. आणि त्यानुसार आम्ही आमच्या घराला एक ओळख दिली, ती म्हणजे हे आनंदाचं झाड. तर ही आहे आमची घराची ओळख. मुळात निखिल हा ऍग्रिकल्चर फील्ड मधला आणि आम्ही दोघंही निसर्गप्रेमी असल्यामुळे आपल्या नेमप्लेटमध्ये झाड असावं असं मला वाटलं होतं. तर ते का? कारण जसं या झाडाच्या सावलीमध्ये आपल्याला हक्काची विश्रांती मिळते, त्या झाडाच्या पारावर बसून आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं, तसंच आपलं घर हे सुद्धा आपलं हक्काचं विश्रांतीचं ठिकाण असतं आणि म्हणूनच ते रिप्रेझेंट करणार हे आमचं आनंदाचं झाड आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की या झाडाची जी फांदी आहे त्यालाच ही आम्ही आमच्या नारकर परिवाराची ही नेमप्लेट हँग केलेली आहे. आणि या फांदीवर हे 2 लव्ह बर्ड सुद्धा बसले आहेत, जे आम्हाला मायराने नाव ठेवलेलं लव्ह बर्ड्स ते हे रिप्रेझेंट करत आहेत. आणि यामध्ये मी लाईटची प्रोव्हिजन सुद्धा आधीच देऊन ठेवलेली, कारण रात्रीच्या वेळेस ही सेल्फ ग्लोईंग अशी नेमप्लेट राहील. तर अशी ही ओव्हरऑल आमची नेमप्लेट, आमची ओळख, आमच्या घराची ओळख आणि असं हे आमचं आनंदाचं झाड. या नेमप्लेटच्या मेकिंगचा व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलवर आधी अपलोड केलेला होता, तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. तर ओव्हरऑल तुम्ही हे पाहू शकता की हे आमचं एंट्रन्स पॅनल जे आम्ही पूर्णपणे व्हाईट आणि ब्राऊन या कलर स्कीम मध्ये डिझाईन केलेलं आहे. बरीचशी आमची घरामध्ये जी इंटिरियरची रंगसंगती आहे ती या कलर कॉम्बिनेशन मध्ये. तर इथे ह्या पॅनल मध्ये मला हे 2 कोनाडे हवे होते. हे यासाठी की दिवाळीमध्ये आपल्याला दिवे लावण्यासाठी ही खास अशी जागा राहते. यामध्ये मला हे असे छोटेसे काचे जे कंदील मिळाले होते ते मी इथे हँग केले आणि ह्यामध्ये दिवाळीमध्ये आम्ही आतमध्ये दिवे लावतो. तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे जो आम्हाला मॅसेज मिळाला की इथे आम्ही शू रॅक डिझाईन केलेला आहे. त्याच्यात लोअर पॉईंट यासाठी केला की इथे आपण बसून शूज घालून इझिली जाऊ शकतो. आणि इथे आपण जे डेली जे वेअर करतो ते शूज आणि सँडल्स इथे ठेवता येतात. आणि इथे बाकीचे जे एक्स्ट्राचे सँडलचे शूजचे जोड आहेत ते इथे ठेवता येतील. यावर सुद्धा मी एक प्लॅन ठेवलेला आहे, कारण एंट्रन्सला हे हिरवगार असं छान लाईव्हली आणि हॅपी फिलिंग देतं.
इथे सुद्धा आम्ही पूर्णपणे व्हाईट आणि ब्राऊनचेच कलर स्कीम वापरलेली होती. तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, म्हणजे माझा वारलीवरचा पेन ते इथे तुम्हाला दिसत असेल. तर ही जेव्हा मी सेफ्टी डोअर डिझाईन केला तेव्हा त्याची जी जाळी होती त्यामध्ये मी मुद्दाम शोधून वारलीची जाळी घेतलेली. आणि आज सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी मी वारली आर्टमध्ये डिझाईन केलेले काही हँडीक्राफ्ट्स किंवा गोष्टी वेगवेगळ्या इंटिरियरमध्ये कशा वापरल्या त्या मी तुम्हाला आतमध्ये नक्की दाखवते. तर चला आता आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करूया. वेलकम टू नार्गस स्वीट होम. घरात प्रवेश करतात सर्वप्रथम स्वागत करायला सज्ज आहे हे वाजंत्री भटजी आणि लव्ह बर्ड्स. तर हे क्यूटसे वाजंत्री भटजी मी माझ्या लग्नाच्या रुखवतात बनवले होते. त्याचबरोबर हे दरवाजाच्या चौकटीमध्ये तुम्ही जे तोरण बघता हे मोठं असं तोरण आहे ते माझ्या मावशीने स्वतः विणलेलं आहे. आणि हे जे आपण जुन्या काळात कोकणामध्ये जी घरं होती त्यांच्या दरवाजांच्या चौकटीवर जी मोठी अशी तोरणं लागायची तसं हे तोरण आहे. एक ट्रेडिशनल विंटेज टच देणारं आणि असं ब्राईट व्हाईट रंगाचं हे तोरण आहे जे मला खूप आवडतं. त्यामुळे हे कायम आमच्या दरवाजाच्या चौकटीवर एंट्रन्सला असतं. तर आता आमच्या दिवाणखान्यात लिव्हिंग रूम मध्ये आपलं स्वागत आहे. तर आमच्या इंटिरियरचा लेआउट आणि घरातली प्रत्येक गोष्ट डिझाईन केलेली गोष्ट मी आता तुम्हाला इथे एक एक करून एक्सप्लेन करते. तर पहिली आपण सुरुवात करूया एंट्रन्स पॅनल पासून. तर इथे एंटर केल्याबरोबर आम्हाला एक पार्टिशन असं हवं होतं. हे पूर्ण युनिट आम्ही एक डिझाइन केलं. जर वरपासून पाहिलं तर वर आम्हाला एंटर केल्याबरोबर ही एक अष्टविनायकाची गणपती बाप्पाची ही फ्रेम जी मला ऑफिसमधून फेअरवेलला गिफ्ट मिळाली होती ती मी इथे लावली आहे. आणि एंटर केल्याबरोबर इथे या पॅनलवर हे की होल्डर आहे. हे एक विंटेज टच असलेलं की होल्डर आहे जे पटकन जर पाहिलं तर लक्षातही येत नाही की ते की होल्डर आहे, पण जर तुम्ही ओपन केलं तर कळून येईल तुम्हाला. आणि आमच्या घरी बरेच जेव्हा गेस्ट येतात ते बरेचदा आम्हाला विचारतात की काय लावलंय, तर त्यांनाही कळून नाही येत की ते की होल्डर आहे. आणि ते वुडन असल्यामुळे आमच्या ह्या घराच्या थीम बरोबर अगदी व्यवस्थित जेल झालं. तर जर तुम्ही आमच्या घराची पूर्ण इंटिरियरची थीम पाहिली, कॉन्सेप्ट पाहिली तर मोस्टली ती अशी ट्रेडिशनल टच दिलेली आणि पांढरा शुभ्र रंग आणि ब्राऊन म्हणजे वुडन कलर स्कीम असा कॉम्बिनेशन असलेली ती आम्ही थीम घेतलेली. आणि काही ठिकाणी हायलाइट करण्यासाठी काही डिझायनर लॅमिनेट वापरले, जसं तुम्ही इथे पाहू शकता. हे डिजिटल लॅमिनेट आहे. हे काही ठिकाणी वापरून आम्ही काही पार्ट हायलाइट केलेले आहेत. तर इथे जसं वर तुम्ही हे इथे फ्रेम लावली जसे इथे मध्ये या पार्टिशन ह्याला असं हॉलोनेस पाहिजे म्हणून आम्ही असे 9 प्रकारे करून त्यामध्ये बेल्स लावल्या. आणि इथे हे वेलकम करणारे भटजी ठेवण्यासाठी इथे एक स्पेस झाली. आणि खाली त्याला स्टोरेज केलेलं आहे. त्या स्टोरेज मध्ये आम्ही छोटे ड्रॉवर्स दिले ज्याच्यामध्ये आपण जे बाहेर जाताना पटकन आपल्याला गॉगल लागतो, गाडीच्या चाव्या लागतात, ह्या अशा ज्या हँडी गोष्टी आम्ही इथे ठेवल्या. खाली हेल्मेटसाठी एक जागा केलेली आहे. हे हेल्मेट एरवी आपल्या घरात इकडे तिकडे कुठे पडलेलं असतं, पण त्याच्यासाठी आम्ही खास स्पेस करून घेतली. त्यामुळे हे स्टोरेज पण व्यवस्थित युटिलाइज झाले, ही जागा युटिलाइज झाली. जो लेआउट दिला होता त्या लेआउटनुसार आम्हाला इथे सोफाची पोझिशन हवी आणि ह्या भिंतीवर आम्हाला टीव्ही पॅनल दिलं होतं. पण त्यामुळे आम्हाला जागा खूप लहान, म्हणजे हा लिव्हिंग रूम खूप लहान आणि कंजेस्टेड वाटत होता. तर आम्हाला आम्ही जे इंटिरियरची लेआउट केलं तेव्हा आमचा मेन डोक्यात एक गोष्ट होती की आपल्याला घरात सगळ्या स्टोरेज स्पेसेस हव्यात, सगळ्या आपल्या रिक्वायरमेंट फुलफिल पण करता येतील, पण तरी जितकी मोकळी जागा आणि जितकं ऐसपैस घरामध्ये वाटेल तसा लेआउट आम्हाला हवा होता. आणि काही खास गोष्टी होत्या ज्या तुम्ही पुढे बघाल, ज्या आम्हाला घरात हव्याच होत्या. त्यासाठी आम्ही 3-4 लेआउट केले आणि त्यामधून हा लेआउट फायनल केला, ज्यामध्ये आम्ही आमची जी ओरिजिनल जी बिल्डरने दिलेली अरेंजमेंट आहे ती आम्ही चेंज केली. ती आता इथे जर बघाल तर आम्ही सोफ्याची इथे एल शेप मध्ये अरेंजमेंट केली आणि टीव्ही पॅनल आम्ही इथे घेतलं. त्यामुळे हा लिव्हिंग रूम असा जेव्हा होता तेव्हा तो खूप छोटा वाटत होता, पण आता जो लिव्हिंग रूम इतका मोठा झाला आणि त्यामुळे तो खूप ऐसपैस वाटतोय. तर इथे सोफा सुद्धा आला, इथे टीव्ही युनिट आलं आणि ह्या ईशान्य कोपऱ्यात जिथे देवघर हवं होतं तिथे देवघर सुद्धा आलं. आणि ते 2 पार्टिशन म्हणजे इथे एंट्रन्सचं पार्टिशन आणि इथे देवघराचं पार्टिशन अशा 2 स्पेसेस, वेगळ्या स्पेसेस क्रिएट झाल्या. त्यामुळे देवघर पण एका ईशान्य कोपऱ्यात एका असं एक सेक्लुडेड एरिया झालं. डायरेक्ट विजन सुद्धा नाहीये त्याला.
आणि मध्ये बरोबर आम्ही आमचं ठरलं होतं की आम्हाला 43 इंचेसचा टीव्ही घ्यायचा होता, तर त्या हिशोबाने आम्ही तेवढी की स्पेस ठेवून इथे तसं पॅनल डिझाईन केलं. तर टीव्ही बेसिकली काळ्या रंगाचा असतो, त्यामुळे हायलाइटरसाठी आम्ही इथे व्हाईट लॅमिनेट वापरला आणि त्याच्या मागे आम्ही वुडन लुअर पट्टीज वापरल्या. सो इथे सुद्धा सेम कलर कॉम्बिनेशन. आणि इथे आम्हाला एक शेल्फ, ग्लास शेल्फ हवी होती, कारण त्यावर आम्ही आमच्या दोघांच्या नावाचे अक्षर गणपती अनुजा आणि निखिल जे मी लग्नाच्या रुखवतात बनवले होते ते मला ठेवायचे होते, त्यामुळे ते मी इथे त्याच्यासाठी शेल्फ बनवून घेतली आणि त्यावरती फोकस लाईट हवा म्हणून आधीच लाईटची अरेंजमेंट सुद्धा करून. इथे घरामध्ये एक लाईव्हलीनेस असावा यासाठी जर तुम्ही पाहिलं तर घरामध्ये पण आम्ही इंडोर प्लांट्स लावलेले आहेत. तर इथे एक पाम ट्री लावलाय एंट्रन्सलाच, त्याने खूप असे पॉझिटिव्ह आणि हॅपी आणि पीसफुल वाईब्स येतात. तसेच इथे बघितलं तर पीस लिलीचे प्लांट लावले, जे इंडोर प्लांट जे एअर प्युरिफाय करतात, जसं की पीस लिली आहे, हे स्नेक प्लांट आहे, असे बरेच प्लांट आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत. थोडीशी ग्रीनरी मेंटेन करावी इंडोर मध्ये सुद्धा असं आम्हाला वाटतं. आणि ह्या पीस लिलीच्या खाली गौतम बुद्ध जे आपल्या शांतीचं प्रतीक आहे त्यांचं फोटो, त्यांचा चेहरा असलेले असं स्मित हास्य असलेले अशी ही सिरेमिकची पॉट आम्ही मुद्दाम घेतली. आणि इथे बरंच स्टोरेज खाली झालेलं आणि इथे सगळे ड्रॉवर्स दिलेले आहेत, त्यामध्ये स्टोरेज झाले आहेत. इथे जे आपल्याला छत्र्या किंवा रेनकोट्स या ज्या गोष्टी असतात त्या पटकन हँडी होतील असे या बाजूने आहे स्टोरेज झालं आणि इथे ह्या बाजूने स्टोरेज झालं. इथे पण सगळे डिझायनर व्हाईट कलर असलेले पण त्यामध्ये डिझाईन असलेले डिझायनर लॅमिनेट्स यूज केले. आता जर देवघराकडे आपण वळूया तर देवघर असं उभं पूर्ण एक अखंड असं देवघर आम्हाला हवं होतं, ज्यामध्ये उभं राहूनही पूजा करता येऊ शकते आणि बसूनही पूजा करता येऊ शकते. त्यानुसार त्या हाईटवर आम्ही देवघर डिझाईन केलं. त्यामध्ये सुद्धा पूर्ण सागाची आम्ही कमान आणि कोरीव काम असलेल्या कमानी वापरल्या आहेत. आणि इकडे जे पार्टिशन केलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये मला शुभचिन्ह हवी होती, तर हे मी स्वतःच डिझाईन करून तसं कटिंग लेझर कट करून घेतलं आणि हे मी स्वतःच पेंट केलंय. आणि ते कलर कॉम्बिनेशन सुद्धा मी पूर्ण वुडन स्कीम सोबत मॅच केलंय. ह्यामध्ये बेल्स लावल्यात अल्टरनेट रकान्यांमध्ये. ऍक्च्युली ह्याचा व्हिडिओ तेव्हा घाई गडबड खूप असल्यामुळे इंटिरियरची मला करता नाही आला, ते जेव्हा मी बनवलं तेव्हा. तसंच इथे जे आतमध्ये देवघराच्या मागे जे बॅकड्रॉप वापरले ते सुद्धा मी स्वतःच डिझाईन केलंय. तर इथे मला स्वामींचं वचन हवं होतं, कारण देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे स्वामींचं वचन जे आपल्याला कायम एक अशी जाणीव करून देतं की हो स्वामींचा आणि सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. म्हणून मी हे इथे बॅकड्रॉपला करून घेतलं. आणि ह्याचा मेकिंगचा व्हिडिओ पण मी माझ्या युट्यूबच्या चॅनलला आधी पोस्ट केला होता, तो सुद्धा तुम्ही तिथे जरूर पहा. तिथे मी सगळे डिटेल्स सांगितलेले आहेत, यामागची कॉन्सेप्ट, कुठचं मटेरियल वापरलं ते सगळे ह्यामध्ये सांगितलं. जसं की मी मगाशी म्हटलं की देवघरामध्ये आपल्याला उभं राहूनही देवाची पूजा करता येईल आणि बसूनही पूजा करता येईल अशा पद्धतीने करायचं होतं. त्यामुळे इथे जर तुम्ही पाहिलं तर खाली आम्ही एक असं पुल आउट टेबल केलेलं आहे, ज्यावर असं बसूनही इथे पूजा व्यवस्थित करता येते. आपल्या आय लेवलला देव सगळे राहतात आणि त्याच्या खाली मध्ये आपल्याला बरंच देवाचं सामान स्टोअर करायचं असतं, जसं की देवाची भांडी आहेत, पोथी पुस्तकं या सगळ्या गोष्टी असतात. तर ते सगळं सामान इथे ड्रॉवर्स मध्ये स्टोअर करता येतं. आणि इकडे जस्ट प्लेट म्हणजे आपलं नैवेद्य दाखवण्यासाठी, नैवेद्याची प्लेट ठेवण्यासाठी इथे एक ड्रॉवर केलेलं आहे. तर स्वतःचं असं एक स्थान असलेलं आणि दिवाणखान्यामध्ये आपल्या घराच्या लिव्हिंग रूम मध्ये आणि पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देणारं, प्रसन्न वातावरण क्रिएट करणारं असं हे आमचं देवघर. कसं वाटलं तुम्हाला? जेव्हा आम्ही या घराचं इंटिरियर केलं तेव्हा कुठच्या भिंतीवर आपल्याला कुठची आर्ट डिस्प्ले करायची आहे, त्याचं काय वैशिष्ट्य राहील, हे सगळं आम्ही आधीच ठरवलं होतं. आणि त्यानुसार आम्ही प्रत्येक भिंतीवर त्या आर्टिकलची त्याला एक जागा दिली. तसंच आम्हाला ही जी भिंत मिळत होती देवाऱ्याच्या बाजूला, ती भिंत फार खास आहे, कारण तिथे आम्ही महाराष्ट्राचं आपलं आराध्य दैवत जे म्हणजे शिवाजी महाराज यांची राजमुद्रा डिस्प्ले केली आहे. आणि त्यासाठी आम्ही आधीच लाईट पॉइंट घेतला होता जो त्या राजमुद्रेवर फोकस करेल. आणि या राजमुद्रेमुळे आमच्या ज्या ट्रेडिशनल इंटिरियरच्या लुकमध्ये आणखी भर पडली आहे. तर या राजमुद्रा सुद्धा मी हँडक्राफ्ट करते, त्याचे वॉल म्युरल्स डिझाईन करते, तर त्याचे सुद्धा मी ऑर्डर्स घेते. त्यासाठी जर ह्या राजमुद्रा जर तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी तुम्ही मला नक्की कनेक्ट होऊ शकता. माझ्या इंस्टाग्राम पेजवर त्याची लिंक सुद्धा मी देते. तसंच माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. भिंतीला आम्ही राजमुद्रा लावली आहे. तसंच जर तुम्ही ही भिंत पाहाल तर इथे जसं मी मगाशी म्हटलं की वारलीचं माझं प्रेम, तर हे जे वारली क्लॉक आहे
हे सुद्धा मी स्वतः डिझाईन केलंय आणि हे पण माझ्या रुखवतामध्ये मी ठेवलं होतं. तर ते मी आता इथे ह्या लिव्हिंग रूमच्या इथे भिंतीवरती लावलंय. आणि त्याच्या खाली जे शिवाजी महाराज इथे जे राजमुद्रा आहे त्याचं राज्याभिषेकाचं चित्र हे सुद्धा आम्हाला आमच्या लिव्हिंग रूम मध्ये हवंच होतं आणि त्यासाठी मी ही भिंत रिकामी ठेवली होती. आणि योगायोगाने निखिलच्या मित्राने आम्हाला वास्तुशांतीसाठी ही सुंदरशी अशी राजमुद्रे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची ही फ्रेम आम्हाला गिफ्ट केली आणि ती आमच्या इथे ह्या लिव्हिंग रूम मध्ये अशी विराजमान झाली आणि त्यामुळे आमच्या दिवाणखान्याला 4 चांद लागले. इंटिरियरचा जेव्हा लेआउट केला तेव्हा जे स्पेस डिझायनिंग होतं आमच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करायच्या होत्या त्यानुसारच आम्ही अजून एक गोष्ट लक्षात घेतली ती म्हणजे वास्तू. काही गोष्टी ज्या वास्तूच्या डिरेक्शन प्रमाणे असायला हव्यात त्यानुसार आम्ही काही गोष्टी इथे लेआउटमध्ये करायचं ठरवल्या होत्या. तर जसं मगाशी मी म्हटलं की आम्ही जी सोफ्याची बसण्याची जी अरेंजमेंट होती जी आम्ही चेंज केली ती आधी साऊथ नॉर्थ होती ती आम्ही ईस्ट वेस्ट करून घेतली. ही वेस्ट आहे आणि इथे ईस्ट आहे. तर वास्तूनुसार ही योग्य पोझिशन मानली जाते म्हणून आम्ही आणि लिव्हिंग रूम स्पेशियस वाटण्यासाठी आम्ही ही अशी पूर्ण एल शेप अरेंजमेंट आम्ही करून घेतली. आणि दुसरं एक गोष्ट जी आपल्या पॉझिटिव्ह वाईब्स मध्ये भर घालते ती म्हणजे हा फिश टँक. हे फिश आमच्या अत्यंत आवडीचे आहेत. माझ्या आधीच्या माहेरच्या घरी आईकडे सुद्धा ह्याच्यापेक्षा खूप मोठा फिश टँक होता. तर ह्या घरात सुद्धा जेव्हा आम्ही प्रवेश केला तेव्हा मी आधीच ठरवलं होतं की आपल्या घरामध्ये सुद्धा छोटासा फिश टँक असावा आणि तो असा हा इथे विराजमान झालेला आणि आम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतो आणि लाईव्हलीनेस क्रिएट करतो. या माशांकडे पाहून आपल्याला खूप पॉझिटिव्ह आणि खूप ऍक्टिव्ह असं वाटतं. हा सोफा सुद्धा आम्ही कस्टमाइज करून घेतलेला त्याचं डिझाईन देऊन त्यानुसार बनवून घेतला. ह्यामध्ये पण मला ब्रिक पॅटर्न हवा होता आणि जसा हा सोफा घेतला तसा हा मी वेगळ्या वेंडर कडून हे सेंटर टेबल घेतलं पण ते सुद्धा आम्ही त्याला ब्रिक पॅटर्न मध्येच डिझाईन करायला सांगितलं. हा केवळ सोफा नसून सोफा कम बेड आहे. अनुजा आत्ता ज्या ठिकाणी बसली आहे त्या ठिकाणी एक माणूस झोपू शकतो आणि सोफा दुसऱ्या बाजूने ओपन केल्यानंतर तिथे 3 माणसं आरामशीर झोपू शकतात. या सोफ्याच्या खाली स्टोरेजसाठी भरपूर स्पेस असल्यामुळे जास्तीचे आपले अंथरूण पांघरुणं पण तिथे ठेवता येऊ शकतात. जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांची इथे झोपायची आरामशीर सोय आपण करू शकतो. म्हणूनच आम्ही विचार करून हा एल शेपचा सोफा कम बेड विकत घेतला. ह्याचं जे फॅब्रिक जे आम्ही सिलेक्ट केलं ती कलर स्कीम जर तुम्ही पाहाल तर आम्ही जो हायलायटर डिजिटल लॅमिनेट वापरलाय तुम्ही इथे पाहू शकता. तर यामध्ये ब्लू ची टेंज आहे म्हणून एक हायलाइट कलर वापरण्यासाठी म्हणून पूर्ण लिव्हिंग रूम एक व्हाईट आणि ब्राईट कलर मध्ये आहे आणि त्यामध्ये हा ब्लू स्काय ब्लू टी ब्लू जो कलर आहे तो हायलाइट होतो म्हणून आम्ही जी रंगसंगती घेतली ती त्यानुसार घेतली. आणि जे मागचं फॅब्रिक आहे ते त्या डिजिटल लॅमिनेटला आम्हाला साजेसं मिळालं ते सुद्धा आम्ही खूप रिसर्च करून सिलेक्ट करून घेतलं. तसंच आमचं कार्पेट सुद्धा ह्या कलर कॉम्बिनेशनला आम्ही मॅच केलेलं आहे. तर हे ओव्हरऑल आमचं लिव्हिंग रूमचं डिझाईन. आणि इथे ह्याच्या मागे आम्हाला विंडो आहे पण इथे आम्ही कर्टन्स नाही वापरले. इथे आम्ही रोमन ब्लाइंड्स वापरले कारण की इथे जर माणूस बसला तर त्याच्या मागे कर्टन्स लागून डिस्टर्ब होऊ नये. जर हे असे ब्लाइंड्स वापरले तर ते इझिली खाली जातात आणि ते सारखे डिस्टर्ब नाही करत. तर असे इथे रोमन ब्लाइंड्स वापरलेले आहेत. आणि हे जे सेंटर टेबल आहे ज्याला इथून ब्रेकचं डिझाईन आहे आणि खाली बघू शकता ते ह्याला हे 2 स्टोरेज बॉक्सेस आहेत. ह्याला वर ग्लास लावली आपण आणि खाली जे स्टोरेज बॉक्सेस आहेत ते पण मल्टी युजेबल आहेत. तर हे जर असे बाहेर काढले तर ह्याच्यावरती चढून वरून सामान काढता येईल. याचा स्टूल म्हणून यूज होतो आणि ह्याला अशा कड्या असल्यामुळे याला थोडासा ट्रेडिशनल ओल्ड स्टाईल लुक आलाय. आणि हे ओपन केलं तर ह्याच्यामध्ये स्टोरेज स्पेस पण येते आणि ह्यावर बसता सुद्धा येतं जर जास्त गेस्ट आले तर. अशा प्रकारे हे असं मल्टी युजेबल असं आमचं हे टेबल आहे आणि ह्याला व्हील्स असल्यामुळे इझिली मूव्ह पण करता येतं आम्हाला. आणि हा जो डोअर आहे तो आपल्या टेरेसला एक्सेस करतो. इथे आम्ही कर्टन्स वापरलेले आहेत. हे कर्टन्स सुद्धा आम्हाला ब्राईट कलर मध्येच हवे होते जेणेकरून ओव्हरऑल जो फील आहे जो व्हायब्रंट राहील आणि ब्राईट राहील. तर मॅक्झिमम आम्ही कलर हा ब्राईट ठेवलेला आहे आणि निखिलचा फेवरेट व्हाईट कलर. तर आम्ही बऱ्याचशा गोष्टी व्हाईट कलर मध्ये केल्या दो इट इज डिफिकल्ट टू मेंटेन.
तर ही आम्ही अशी ईस्ट वेस्ट दिवाणखान्याची अरेंजमेंट केल्यामुळे आम्हाला जो हा भाग आहे तो हा मोकळा मिळाला, जो आम्हाला हवा होता डायनिंग टेबलसाठी. आता तुम्ही म्हणाल की ते डायनिंग टेबल कुठे? मला मुळात एक फिक्स डायनिंग टेबल असं नको होतं, जे आम्हाला बिल्डरच्या लेआउटमध्ये ह्या पॅसेजमध्ये डायनिंग एरिया दिला होता, पण ती जागा मला मोकळी हवी होती. आणि डायनिंग टेबल असं नको होतं, आम्हाला फोल्डेबल किंवा मल्टीयुजेबल स्पेस क्रिएट करायची होती. म्हणून आम्ही हे एक शोकेस कम डायनिंग टेबल क्रिएट केलं, ज्यामध्ये इथे तर स्टोरेजच्या स्पेसेस आहेतच, त्याशिवाय इथे खाली एक पूर्ण शोकेस आहे, ज्यामध्ये सगळे माझे रुखवतातल्या वस्तू, माझं एंगेजमेंट रिंग प्लॅटर आणि यात माझे लहानपणी जे सगळे बक्षिसं मिळाली होती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, त्या सगळ्या ट्रॉफीज, हे असं सगळं आर्टिकल्स डिस्प्ले केलेले आहेत. आणि हे जर आणि ह्याला मी मुद्दाम ग्लास लावून घेतली जेणेकरून हे शोकेस होईल. आणि जर हे ओपन केलं तर हे असं डायनिंग टेबल होतं. तर इथे आरामशीर इथे दोन आणि इथे अशी 5 माणसं व्यवस्थित जेवायला बसू शकतात. आणि इथे बसून टीव्ही सुद्धा बघता येऊ शकतो. आणि वरचा केल्यावर ही पूर्ण स्पेस मोकळी राहते. जर तुम्ही मायराज कॉर्नरचे व्हिडिओज पाहत असाल तर त्यांच्या व्हिडिओज मध्ये आमच्या जेव्हा घरामध्ये गौरव दादांनी शूट केलं तेव्हा नेहमी ते जे बादशाचं घर म्हणून म्हणतात, तर ते या डायनिंग टेबल असे जेव्हा ओपन होतं, अशा हिडन स्पेसेस आणि मल्टीयुजेबल स्पेसेस आम्ही घरात बऱ्याच ठिकाणी क्रिएट केलेल्या आहेत. त्यापैकी हे एक वैशिष्ट्य. तर इथे या बाजूलाच आम्ही एक असं टॉल युनिट, जे ग्लास युनिट क्रिएट केलं. बऱ्याच ठिकाणी ग्लास वापरल्यामुळे खूप फर्निचर आणि असं खूप जड काही वाटत नाही, खूप मोकळ्या स्पेसेस वाटतात. म्हणून इथे सुद्धा जे आम्ही टॉल युनिट केलं ते आर्टिकल डिस्प्ले करण्यासाठी केलं, ज्याला आम्ही दोन्ही बाजूने ग्लास लावली. तर हे जे आहे इथे जर तुम्ही पाहिलं, वर अष्टलक्ष्मीची फ्रेम, गणपती बाप्पा आणि विठोबा रखुमाईची सुंदर अशी रेखीव मूर्ती जी आम्हाला आळंदीला मिळाली आणि ती आमच्या मनात भरली, ती आम्ही इथे घेतली आहे. इथे राधेकृष्णाची मूर्ती आहे, त्यावर असं छानसं मोरपीस डोलतंय. त्यानंतर वास्तूचं हे कासव. आणि इथे खाली माझ्या काही ट्रॉफीज आहेत, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये शाळेमध्ये मिळाल्या होत्या. आणि बाकी इतर सगळ्या क्राफ्टच्या गोष्टी, काही आम्ही फिरायला गेलेलो असताना काही आम्ही वस्तू वेचून विकत घेतल्या आपल्या घरामध्ये डिस्प्ले करण्यासाठी. अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टी इथे डिस्प्ले केलेल्या. असं एक टॉल युनिट आहे. हे बेसिकली लिव्हिंग रूम ची जी वॉल होती आमची, ती इथपर्यंतच होती, जिथे आपलं हे डायनिंग एरिया शोकेस संपतं. त्यानंतर ही जी पुढची जागा आहे, तिथे आम्ही हे टॉल युनिट क्रिएट करून हे पार्टिशन थोडंसं वाढवलं. आम्हाला जास्त वाढवायचं नव्हतं, हे एका स्पेशल कारणासाठी की आम्हाला जागा मोकळी हवी होती. पण हे आम्ही केलं कारण ह्याच्या मागे आम्हाला इथे मागे सर्व्हिस काउंटर कम खाली क्रॉकरी युनिट डिझाईन करायचं, ते आपण नंतर बघूया. पण ओव्हरऑल हे टॉल युनिट क्रिएट केल्यामुळे आम्हाला इथे पार्टिशन पण एक्सटेंड झालं, इथे एक व्हर्टिकल स्पेस मिळाली आणि ओव्हरऑल सगळ्या आर्टिकल्स डिस्प्ले करण्यासाठी खूप सारी जागा मिळाली. आणि तरीही खूप सुटसुटीत असं हा एरिया वाटतोय. काही असं खूप फर्निचर आहे असं वाटून येत नाही. ग्लासचा जास्तीत जास्त वापर केला. आता जर तुम्ही पाहिलं की इथे काही पॅटर्न्स दिसत आहेत, लाईन्स आणि कर्व्स असे वापरून हे जे स्पेसिफिक पॅटर्न्स केले, हे पॅटर्न सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी माझ्या इंटिरियर मध्ये वापरले. जसं की इथे जर पाहिलं किंवा ह्या काचेला जे डिझाईन केलंय ब्लॅक कलर, ते सेम पॅटर्न मी ह्या सिलिंग मध्ये सुद्धा फॉलो केलेलं आहे. आणि इंटिरियर मध्ये आत बेडरूम्स मध्ये सुद्धा जर लॅमिनेटचे जे डिझाईन्स केले, तिथे सुद्धा हा पॅटर्न फॉलो केलाय. लाईन्स आणि कर्व्स याचं परफेक्ट मर्जिंग आणि परफेक्ट कोलॅबरेशन असं या पूर्ण लेआउट मध्ये तुम्हाला दिसेल. तर इथे सुद्धा या बाजूला कर्व्स आहेत आणि इथे दोन बाजूला कर्व्स आणि बाकीच्या 2 बाजूला स्ट्रेट लाईन्स अँगल्स आहेत. आणि त्यानुसारच हे फॉल सिलिंग डिझाईन केलेलं आहे. सेंटरला आपलं झुंबर लावण्यासाठी स्पेस आणि 2 बाजूला फॅन्स, जेणेकरून पूर्ण हवा घरामध्ये खेळती राहील. सोफ्याच्या वर एक फॅन आणि तिथे एक डायनिंग एरियाच्या वर एक फॅन राहील. डायनिंग एरियाच्या वर एक्झॅक्टली हँगिंग लाईट हवी म्हणून इथे एक लाईट आणि मिरर इमेज मध्ये फॉल सिलिंग डिझाईन केलं म्हणून अशा इथे 2 लाईट दिल्या. एक लाईट लिव्हिंग प्लस सोफ्यावरती पडते. तर अशा प्रकारे ही पूर्ण लाईट अरेंजमेंट, फॉल सिलिंग लेआउट असा डिझाईन केला, जेणेकरून लाईट आणि ब्राईट
लाईट राहील, व्हायब्रंट फिलिंग येईल अशी पूर्ण रचना केलेली आहे, अशी प्रकाश योजना केली आहे. आणि जे लाईट आहेत त्या सुद्धा मी 3-in-1 लाईट घेतल्या. कारण जर सिंगल लाईट घेतली जर तुम्ही एक्झाम्पल ही लाईट पाहिली तर ही लाईट आहे ही कूल व्हाईट मध्ये आहे. एकाच क्लिक मध्ये आपल्याला 3 लाईट मिळतात. ही जी आहे ही नॅचरल व्हाईट लाईट आहे. जेव्हा आपल्याला खूप ब्राईट लाईट हवी असते तेव्हा आपण ही लाईट वापरू शकतो. जेव्हा आपल्याला खूप शांत असं फिलिंग हवं असतं, असं एक एन्व्हायरमेंट, एक एन्क्लोजर हवं असतं, तेव्हा रात्रीच्या वेळेला ही डीम लाईट, ही वॉर्म व्हाईट लाईट आहे ती वापरू शकतो. आणि जर तिसऱ्या क्लिकवर आपल्याला 3-in-1 जी ही लाईट मिळते, जी बोथचं कॉम्बिनेशन आहे वार्म आणि नॅचरलचं, अशी ही कूल व्हाईट. अशा 3 लाईट्स, तशा लाईट्स आम्ही घेतल्या जेणेकरून आपल्याला कुठच्याही मोडवरती आपल्याला जर हा ऑरा हवा असेल घरामध्ये तर आपण तो क्रिएट करू शकतो. आणि फोटोज काढण्यासाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळे लाईट्स मिळतात. तर ओव्हरऑल हा असा आहे आमचा लिव्हिंग रूम. आणि आता एका खास गोष्टीकडे मी वळते, जे आमच्या घराचा फोकल पॉइंट, एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणूया, ते म्हणजे हा झोपाळा. या हा झोपाळा आमच्या लेआउट मध्ये, आमच्या लिव्हिंग रूम मध्ये हवा म्हणून आम्ही बरेचसे लेआउट वरती ब्रेनस्टॉर्मिंग केलं, 3-4 लेआउट केले आणि फायनली ह्या स्पेसिफिक पोझिशनला आम्हाला झोपाळा हवा होता. जे लिव्हिंग रूम आणि किचनचं लॉबी आहे तिथे आम्ही झोपाळा लावला, जिथे आम्हाला एक वर बीम मिळाला होता. त्यामुळे इट इज व्हेरी सेफ. बीम मध्येच आम्ही हा अँकर केलेला आहे. आणि हा 2 फुटाचा झोपाळा व्यवस्थित 2 बारीक माणसं बसू शकतात आणि एक हेल्दी माणूस व्यवस्थित बसू शकतो असा हा आहे. तर हा झोपाळा आमच्या घराचं केंद्रस्थान किंवा आकर्षण आहे. खरं तर जेव्हा आम्ही लेआउट केला होता आणि मी इथे झोपाळा लावणार हे माझ्या कार्पेंटरला सांगितलं, तो स्वतः यावरती कन्व्हिन्स नव्हता. पण त्याचं म्हणणं होतं की इथे मधोमध या लॉबीमध्ये झोपाळा लावला तर खूप अडचण होईल, आपल्याला जायला यायला स्पेस मिळणार नाही. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. मी म्हटलं नाही, मला झोपाळा घरात हवाच आहे. इथे बसलं की इथे पूर्ण जे कोणी सोफ्यावर बसले त्यांच्याशी आपल्याला इंटरॅक्शन करायला इझी पडतं. इथून आपल्याला टेरेस मध्ये पण व्ह्यू मिळतो, इथून किचन मध्ये सुद्धा व्ह्यू मिळतो आणि इथून टीव्ही बघायला सुद्धा इझिली बघता येतं. टीव्ही आपल्या विजन मध्ये आहे. अशा सगळीकडे लक्ष ठेवता येतं ह्या झोपाळ्यावर बसून आणि खूप रिलॅक्स फील होतं. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही पाहू शकाल इथे हा 2 फुटाचा झोपाळा लावून सुद्धा इथे जाण्या येण्यासाठी व्यवस्थित स्पेस आहे. आरामशीर इथे सर्क्युलेशन करता येतं, कुठेही काही अडचण होत नाही. त्यामुळे सगळ्यांना हा झोपाळा इतका आवडतो की आमच्या घरात जर कोणी जेव्हा येतं ते सगळ्यात पहिलं येऊन या झोपाळ्यावर बसतो. आणि खरंच खूप रिलॅक्सिंग असं आमच्या घरातलं एक स्थान असं आहे ते म्हणजे हा झोपाळा. आणि या झोपाळ्यावर पण आम्ही इथे एक लाईट लावून घेतलेला आहे, जेणेकरून रात्री सगळ्या लाईट्स बंद करून फक्त हा एक लाईट चालू ठेवला तर फक्त ती डीम असा लाईट मिळतो आणि निवांत असं रिलॅक्स पोझिशन मध्ये इथे बसता येतं. आणि ह्या झोपाळ्यामुळे आमच्या ह्या जी विंटेज थीम किंवा ट्रेडिशनल थीम आहे त्यामध्ये भर पडली आहे. आणि गावची जी आठवण आपल्या सोबत कनेक्टेड असते ती कायम आम्हाला राहते. ते बसल्याने एक गावची आठवण येते, तो गावचा फील येतो. तर आता इथून आपण वळूया आपल्या टेरेसकडे. टेरेस बाल्कनीमध्ये जाण्यापूर्वी मी एक सांगेल की आता रात्र झाली आहे, पण आम्ही टेरेस मधला जो व्हिडिओ आहे तो आधीच शूट केला होता, जेणेकरून उजेडामध्ये मला सगळी झाडं दाखवता येतील. तुम्ही मायराज कॉर्नरवर 2.5 वर्षांपूर्वी आमच्या लग्नाचे व्हिडिओज पाहिले असतील तर त्या व्हिडिओमध्ये माझ्या माहेरच्या म्हणजे आईच्या घरी तिची आईची बाग तुम्ही पाहिली होती आणि बऱ्याच जणांना ती खूप आवडली होती. बऱ्याच जणांनी कमेंट करून आम्हाला व्यक्त केलं होतं की त्यांना किती ती आवडली होती. तर त्याचंच एक छोटंसं मिनी व्हर्जन मी माझ्या परीने माझ्या या बाल्कनी गार्डन मध्ये, या टेरेस गार्डन मध्ये फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आमची बाल्कनी छोटी आहे तरी मी प्रयत्न केला आहे. तर चला आपण आता या आमच्या टेरेस गार्डनची सफर करूया. सर्वप्रथम समोरच इथे तुम्ही पाहू शकता तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी मी फुलझाडं आणि शोभेची झाडं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे एक खास सांगायचं ते म्हणजे चाफा, आमच्या कुंडीमध्ये सुद्धा चाफा खूप छान फुललेला आहे. तर ह्या चाफ्याचं वैशिष्ट्य असं आहे की माझ्या आणि निखिलची आमची एंगेजमेंट रिंग होती, तर यामध्ये जो माझा चाफा आहे माझ्या रिंग मध्ये ते चाफा त्याचं प्रतीक म्हणून आम्ही चाफा ठेवलेला आहे. आणि निखिलच्या रिंग मधलं फुलझाड ते म्हणजे हे आहे पर्पल हार्ट, त्याला सुद्धा पर्पल रंगाची खूप छान फुलं येतात, तर ते सुद्धा आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे. त्याबरोबर इथे व्हर्टिकली झाडं आम्ही लावली आहेत बऱ्यापैकी.
स्पेस कन्स्ट्रेंट असल्यामुळे इथे व्हर्टिकली काही झाडं आहेत. त्यामध्ये तुम्ही म्हणजे झाडं पाहू शकता. फुल झाडं आहे इथे. वॉटर लिली आहे, त्याला आता पावसाळ्यात छान फुलं येतात, तुम्ही पाहू शकता. इथे कढीपत्ता छान फुललेला आहे. त्याचबरोबर इथे सगळी झाडं 2 लेयर्स मध्ये लावली आहेत. ऍक्च्युली इथे जे मी स्टँड केलेलं आहे तुम्ही जे पाहू शकता, जे आम्ही एका आमच्या बाल्कनी एका विंडो मध्ये आम्ही जी ग्रिल काढली होती आणि जी नवीन ग्रिल बसवली, तर ती ग्रिल आम्ही वाया नाही जाऊ दिली. तर त्या ग्रिलचा आम्ही हे पाहू शकता एक अजून पार्ट त्याचा ठेवलेला आहे. त्यापैकी जे 2 पार्ट्स होते ते आम्ही इथे कट करून असे इथे त्याचा स्टँड म्हणून यूज केलेला आहे. सो ती फेकली नाही, तर त्या भंगारातून आम्ही हे काहीतरी क्रिएटिव्ह त्याचा यूज केलेला आहे. तर सगळी अशी आम्ही ही झाडं इथे या रेलिंगच्या बाजूने अशी सजवलेली आहेत. तर इथे सगळी फुलझाडं आहेत. अनंत आहे, कर्दळी आहे, गुलाबाचे प्रकार आहेत. गावठी गुलाब आहे, इथे गुलाब आहे, पांढरं गुलाब आहे, पिवळं गुलाब आहे, वेगवेगळ्या रंगांचे गुलाब आहेत. इथं चाफा आहे. त्यानंतर हे हाडजोड प्लांट आहे. हे हाडजोड ही फार औषधी आहे. ते कुठच्याही आपल्या शरीरामध्ये हाडांशी रिलेटेड काही समस्या आहेत तर याची चटणी करून खातात. त्यानंतर इथे अबोली आहे, ब्रह्मकमळ आहे. हे मेक्सिकन पिटोनियाचे झाड आहे. याला खूप सुंदर अशी जांभळ्या रंगाची फुलं येतात. अगदी सकाळी लवकर होतात आणि दुपारपर्यंत पोहोचतात. असं हे आमचं छोटंसं टेरेस गार्डन. यातली बहुतांशी झाडं ही मी माझ्या आईच्या बागेतूनच आणलेली आहेत आणि त्यांचं छोटंसं रोप लावून त्यांना आता वाढवलेलं आहे. तर अशा माझ्या आईच्या लेकीची ही बाग तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि हो, अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, ती म्हणजे हे इथे जे तुम्ही ग्रीन डब्बा पाहताय, तर यामध्ये आम्ही घरीच जे काही बायोडिग्रेडेबल आपलं किचन वेस्ट असतं ते आम्ही इथे स्टोअर करून त्यामध्ये मातीचे लेअर देऊन घरच्या घरी कंपोस्ट तयार करतो आणि तेच या झाडांना वापरतो. म्हणूनच झाडं इतकी छान फ्रेश आणि टवटवीत राहतात. तुम्ही सुद्धा हे नक्की करू बघा. आता आपण इथे चक्कर टाकूया की रात्री कसं इथे. आमच्या एक स्नेही सौ नैना इनामदार ताई यांनी या बागेसाठी खूप छान नाव सुचवलं आणि ते आहे गृहलक्ष्मीची बाग. कसं वाटलं तुम्हाला? हा लाकडी लॅम्प अखिलेशने सावंतवाडीवरून खास आणला होता, जो आम्ही इथे टेरेस मध्ये हँग केलाय. तर आता इथून आपण जाऊया एक माझी खास जागा, ती म्हणजे सगळ्या बायकांचं किचन प्लेस, स्वयंपाकघर, तिकडे आपण जाऊया. तर ओव्हरऑल या लेआउट मध्ये आम्हाला जर काही आवडलं असेल तर ते म्हणजे हे ओपन असं स्पेस आणि खूप मोठं असं वाटणारं किचन. बरेच आम्ही लेआउट पाहिले होते, बरेच घरं पाहिली होती, पण इथे किचन खूप लहान आणि कॉम्पॅक्ट होतं. पण जर इथे पाहिलं तुम्ही या किचनचा ओपननेस खूप आहे. दो इट इज नॉट ओपन किचन, म्हणजे डायरेक्ट विजन सुद्धा नाही आहे लिव्हिंग रूम मध्ये, किंवा जर कोण गेस्ट आले डायरेक्ट विजन सुद्धा नाही, पण तरीही खूप मोकळं आणि असं ओपन असलेलं किचन आहे. तर इथे एल शेपची अरेंजमेंट दिली होती. हे मेन किचन प्लॅटफॉर्म आहे आणि हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. तर इथे आम्ही फक्त एक्सटेन्शन मध्ये, जसं मी मगाशी सांगितलं की हे एक छोटं सर्व्हिस काउंटर इथे आम्ही बनवलं, जेणेकरून त्याच्या खाली क्रॉकरी युनिट राहील आणि विजिबिलिटी पण ब्लॉक होईल. वेअरएज इथे एक पार्टिशन सुद्धा क्रिएट होईल ऍक्च्युअल किचन आणि इकडच्या ह्या पॅसेजमध्ये. सो हे व्यवस्थित असं एक पार्टिशन वॉल प्लस क्रॉकरी युनिट इथे क्रिएट झाले, जिथे सगळे आमचे काचेचे जे काही वस्तू आहेत ते व्यवस्थित डिस्प्ले करता आल्या. आता जर किचनचं लेआउट बघाल तर इथे जी कलर स्कीम आम्ही वापरली, तर बिल्डरने ज्या ओरिजिनल ह्या टाईल्स दिल्या होत्या तर त्या कलरला मॅच होईल असंच मी कलर स्कीम किचन मध्ये यूज केली. रोज गोल्ड कलर स्कीम आणि हे ॲक्रेलिक लॅमिनेट ते सगळे वापरलेले आहे, त्यामुळे ग्लॉसी शाईन फिनिश पण येतो आणि ते इझी टू क्लीन आहेत. व्यवस्थित त्याच्यावर कुठे स्टॅम्प किंवा मार्क्स तेलाचे वगैरे राहत नाही, इझिली ओल्या कपड्याने क्लीन करता येतात. तर ओव्हरऑल आणि ह्याच्या इथे फ्रोस्टेड ग्लास वापरले, जेणेकरून ग्लास ने ओपननेस पण वाटतो, असा खूप गर्दी वाटत नाही आणि आतमध्ये काही ठेवलेलं आहे ते लगेच दिसत सुद्धा नाही.
सो फ्रोस्टेड ग्लास म्हणून मी इथे वापरले आहे. त्या लेआउटची या किचन अरेंजमेंटची अजून एक खास गोष्ट, चांगली गोष्ट म्हणजे बिल्डरने एक चांगली अरेंजमेंट केली आहे की इथे 2 सिंक्स दिलेले आहेत. इथे एक छोटी सिंक दिली आहे आपलं नॉर्मल डेली इथे किचन मध्ये काम करताना पटकन भाज्या फळं धुवून घेण्यासाठी, आणि दुसरी एक मेन सिंक दिली आहे जी आपण भांडी धुण्यासाठी वापरतो. ती मोठी सिंक ह्या ड्राय बाल्कनीत दिली आहे, आणि ड्राय बाल्कनी सुद्धा कवर्ड दिली असल्यामुळे हा एक प्लस पॉइंट होता या लेआउटचा. जिथे इथे व्यवस्थित अशी वॉशिंग मशीन पण बसते. वॉशिंग मशीनसाठी इथे पाण्याचा आउटलेट दिलेला आहे. त्यानंतर इथे सिंक आहे, इथे भांडी ठेवायला व्यवस्थित जागा आहे. ती भांडी निथळ ठेवण्यासाठी मी इथे हे बास्केट आणि एक रॅक घेतलंय, आणि त्याच्या खाली इथे पाणी हार्ड वॉटर असल्यामुळे खूप पाण्याचे पांढरे डाग राहतात, म्हणून हे खाली मी त्याचे ट्रे पण ठेवले आहे जेणेकरून ओटा माझा क्लीन राहील आणि त्यावर कुठचे डाग पडणार नाही. त्यानंतर ह्या ड्राय बाल्कनीमध्ये सुद्धा आम्ही खाली बऱ्यापैकी इथे बरंच स्टोरेज झालंय. तर खाली सुद्धा ह्याच्या भरपूर स्टोरेजसाठी स्पेस आहे, जिथे आपले डेली सॅनिटरी आणि जॅनिटर सामान जे आहे ते इथे राहतं. त्यानंतर ह्याच्यावर आम्ही स्टोरेज केलेलं आहे, इथे पण बरंच सामान राहू शकतं. आणि ह्या स्पेसमध्ये मी कपडे वाळत घालण्यासाठी ह्या अरेंजमेंट करून घेतलेली आहे. जे आपले बेडशीट्स किंवा चादरी ज्या आपण ह्या विकली वगैरे ज्या धुतो ते वाळत घालण्यासाठी, त्या अशा मोठ्या मोठे जे कपडे ते मला बाल्कनीमध्ये वाळत घालायला आवडत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी इथे स्पेस करून घेतली. तर हा एक प्लस पॉइंट ह्या लेआउटचा होता. त्यानंतर जर आता तुम्ही किचनची अरेंजमेंट पाहिली तर इथे या सिंकच्या खाली एक नॉर्मल स्टोरेज स्पेस झालेली आहे, जिथे डस्टबिन वगैरे गोष्टी ठेवता येतात. इथे पुल आउट केलेला आहे, व्हर्टिकल पुल आउट, ज्यामध्ये आपले साखर, चहा, कॉफीचे डबे हे सगळे इथे ठेवता येतात. त्यानंतर इथे हे मेन जे आपले 3 ड्रॉवर्स आहेत, हे सगळी कटलरी, इथे सगळी कटलरी राहते, आणि इथे सगळे आम्ही टँडम्स वापरलेले आहेत. इथे आपले पेले, बशा आणि छोट्या छोट्या ज्या ग्लास वगैरे या सगळ्या गोष्टी राहतात, आणि मेन जे मोठी ताटं वगैरे जे आहेत ते इथे राहतात. तसं ह्या 3 ड्रॉवर्स मध्ये, या मेन 3 ड्रॉवर्स मध्ये बऱ्यापैकी आपलं जे नेहमीचं भांड्यांचं सामान असतं ते सगळं इथे गेलंय. त्यानंतर इथे ह्याच्या खाली आम्हाला बिल्डरने सिलेंडरसाठी जागा दिली होती, पण प्रॉब्लेम असा होता की इथे व्हर्टिकल सपोर्ट आलेला, त्यामुळे हा ऍक्सेस करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. म्हणून यासाठी आम्ही अशी आयडिया केली, इथे आम्ही एक शटर दिलं, इथे आम्ही सर्व्हिस ट्रॉली दिली जी पूर्णपणे बाहेर काढता येते, आणि इथून सिलेंडर बाहेर काढू शकतो आणि इझिली ऍक्सेस करता येतो. म्हणजे ही पूर्ण स्पेस युटिलाइज होते, तो कोपरा सिलेंडरसाठी आणि ही व्हर्टिकल ही जी स्पेस आहे ती ह्या सर्व्हिस ट्रॉलीसाठी. यात बरंच एक्स्ट्राचं सामान राहतं. पण आता सध्या आमचं जेव्हा काम झालं तेव्हा आम्ही सिलेंडर वापरत होतो, पण आता जस्ट आमच्याकडे पाईप गॅस आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे आता ती स्पेस मोकळी झाली आहे, पण तरी सुद्धा तिथे आमचं बरंच एक्स्ट्राचं जे किराणाचं सामान आहे ते आम्ही ड्रम मध्ये भरून तिथे ठेवू शकतो. तर त्यासाठी खूप स्पेस उपयोगी होते. त्यानंतर इथे हे सर्व्हिस काउंटर असल्यामुळे ह्याची डेप्थ कमी आहे, त्यामुळे इथे टँडम्स जास्त करणं काही पॉइंट नव्हता, म्हणून आम्ही फक्त इथे 2 टँडम केले, जिथे आपले रेग्युलर टोप किंवा कढई या गोष्टी व्यवस्थित राहतात. आणि इथे जे आहे इथे शटर्स केले, आणि इथे आपले नेहमीचे जे डाळ तांदळाचे डबे, पिठाचे डबे आहे किंवा कुकर वगैरे या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित राहण्यासाठी भरपूर स्पेस मिळते. सगळे डबे इथे, पिठाचे डबे वगैरे इथे व्यवस्थित केलेले आहे. त्यानंतर हा मायक्रोवेव्ह, ह्याच्यासाठी अशी वेगळी फळी लावायची आम्हाला गरज नाही लागली, कारण ऍक्च्युली कार्पेंटर काम करत असताना त्याच्याकडून एका वॉर्डरोब मध्ये एक्स्ट्राचा ड्रॉवर बनला, तर मग आम्ही तोच ड्रॉवर इथे ह्याच्यासाठी एक बेस म्हणून वापरला. त्या ड्रॉवरवरच आम्ही हा मायक्रोवेव्ह सेट केलेला आहे. आणि मायक्रोवेव्ह आम्हाला ओपन हवा होता, कारण की बाजूने त्याचं एअर सर्क्युलेशन प्रॉपर व्हावं. आणि इथे मला कुठचंही पार्टिशन नको होतं, कारण की जी लाईट आहे एक इथे ड्राय बाल्कनीतून विंडोतून लाईट येणार होती आणि दुसरी ह्या टेरेस मधून. तर मला पूर्ण मोकळं आणि जितकी जास्त लाईट किचन मध्ये राहील असं हवं होतं, त्यामुळे मी कुठलंही पार्टिशन इथे केलं नाहीये, हे मोकळी ठेवली आहे जागा. आता इथे मी हे ग्लास शेल्फ लावून घेतलं, कारण इथे आपल्या नेहमीच्या वापरातले मग्स, काचेचे ग्लासेस वगैरे ठेवण्यासाठी एक स्पेस हवी होती. आणि असं बंद मला ब्लॉक्स काही करायचे नव्हते, म्हणून जस्ट एक ग्लास शेल्फ लावून घेतली. जितकं ओपन राहील तितकं चांगलं. आणि छानसं असं झाड इथे पण ठेवलंय. घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी असे प्लांट्स ठेवले, इथे मनी प्लांट लावलेले, जेणेकरून तसं छान पॉझिटिव्ह फील होईल. हे क्रॉकरी युनिट जर तुम्ही बघाल, इथे ऍक्च्युली चिमणीसाठी आम्ही प्रोव्हिजन करून ठेवली शेगडीच्यावर, पण मला असं वाटत होतं की आधी आपण खरंच बघूया की चिमणीची गरज आहे का.
तसे बऱ्यापैकी ओपन किचन असल्यामुळे आणि इथे व्हेंटिलेशन बऱ्यापैकी व्यवस्थित असल्यामुळे मला गरज वाटत नव्हती. आपण म्हटलं आपण फ्युचरमध्ये जर रिक्वायरमेंट असेल तर आपण चिमणी बसवून घेऊ, पण त्याच्यासाठी प्रोव्हिजन आम्ही इथे पॉइंट वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि तोपर्यंत जोपर्यंत चिमणी बसवायची आहे त्याच्या आधीपर्यंत जर आपल्याला स्पेस युटिलाइज करायची असेल त्यासाठी इथे पण आम्ही हे शटर केलं, ग्लास शटर, आणि त्याच्या खाली पण इथे काच दिली. त्याच्यावर सध्या आम्ही वस्तू ठेवलेल्या आहेत जेणेकरून ह्याचा युटिलाइज प्रॉपर होतोय. आणि काही जर इथून तेलाचे डाग उडले तर हे ग्लास क्लीन करायला पण इझी आहे म्हणून इथे ग्लास लावली. आणि आता आफ्टर 6-8 months ऑफ युटिलायझेशन ऑफ दिस किचन विदाउट चिमणी मला खरंच असं वाटत नाही की चिमणीची गरज आहे. सो आम्ही हे असंच मोकळं ठेवणार आहे. तर इथे जर ओव्हरऑल क्रॉकरी युनिटचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तिथे फ्रोस्टेड ग्लास आणि हे ओपनेबल शटर्स जे केलेले आहेत या सगळ्यांना हायड्रॉलिक मेकॅनिझम यूज केलेला आहे, त्यामुळे ते इझिली ओपनेबल आहेत. पण ही मोनोटनी पूर्ण ब्रेक करण्यासाठी इथे एक आम्ही ओपन शेल्फ ठेवलं ज्यामध्ये मध्ये ग्लास लावून घेतली. आणि इथे हा एक छानसा मसाल्याचा डब्बा मी ठेवला आहे. हा खूप इझी हँडी आहे कारण पटकन काही मसाले हवे असतील तर हा असा गोल फिरतो. प्रत्येक कुठचाही आपल्याला मसाल्याचा पदार्थ हवा असेल तर इझिली घेता येतो आणि पटकन इथे ठेवता येतो. सो ह्या स्पेसचा खूप चांगला उपयोग मला करता आला. आणि इथे जर पाहिलं तर इथे आम्ही वॉटर प्युरिफायर RO लावलेला आहे आणि बेसिनच्या वरच असल्यामुळे त्याचं पाणी एक्स्ट्राचं इथे जातं. आणि हा असा त्याच्या शटरच्या मागे केल्यामुळे इथे कळूनही येत नाही. याचं जर ओपन केलं टॅप तर इथे इझिली पाणी भरून घेता येतं, आपल्याला ओपन करायची सुद्धा गरज लागत नाही आणि तो दिसूनही येत नाही. अशा पोझिशनला आम्ही हा RO लावलेला आहे. तो अशा प्रकारे. आणि हे सुद्धा आम्हाला आम्ही मार्ट शोधत होतो आणि हे मार्ट सुद्धा आम्हाला अगदी छानसं असं आमच्या थीमला जाईल असंच ब्रिक पॅटर्न असलेलं डिझायनर मार्ट सापडलं. तर त्याची पण पोझिशन आम्हाला इथे व्यवस्थित करता आली. आता इथे आम्हाला एक इथे व्हर्टिकल कॉलम होता आणि ही एक स्पेस ब्लँक होती. जर तुम्ही बघितलं हा एक पूर्ण कॉलमची इथे एक स्पेस आहे. तर ही पूर्ण ब्लँक स्पेस इथे कसा वापर करता येईल तर बाहेर रेडीमेड पॅन्ट्री युनिट मिळतात पण ते खूप कॉस्टली असतात. तर पॅन्ट्री युनिट असावं ही तर मनोमन खूप इच्छा होती, पण इतके पैसे देऊन इतकं कॉस्टली पॅन्ट्री युनिट करायचंही नव्हतं. तर मग आम्ही ही आयडिया केली की इथे आम्ही स्वतःच एक पॅन्ट्री युनिट डिझाईन केलं ह्या मोकळ्या जागेचा वापर करून. तर इथे वरचा जो पार्ट आहे ते आपलं पॅन्ट्री युनिट आहे, त्याला जी आता ट्रेंडिंग अशी जी फ्लुटेड ग्लास आहे ती लावली आहे. तर तुम्ही त्यामुळे हे जर पाहिलं तर ह्यात सगळे आपले कडधान्यांचे, डाळींचे, मसाल्यांचे जे एक्स्ट्राचे किंवा ड्रायफ्रुट्सचे सगळे डबे हे व्यवस्थित इथे जातात. सगळी त्यासाठी व्यवस्थित अशी एक डेडिकेटेड स्पेस राहते आणि याचा लुक पण खूप छान येतो. या स्पेसचा पण प्रॉपर युटिलाइज होतो. आणि खालच्या भागामध्ये आपण जे कांदे, बटाटे आणि फळं, नारळ ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते ठेवण्यासाठी जी ट्रॉली असते ती इथे ठेवली आहे. म्हणजे ते ट्रॉली सुद्धा अशी दिसून येत नाही, एक्सपोज राहत नाही, त्याच्यासाठी पण एक प्रॉपर डेडिकेटेड स्पेस झाली. आणि ह्याला आम्ही इथे परफोरेशन्स करून घेतले जेणेकरून जी कांद्याचा वगैरे जो वास असेल तो आत राहणार नाही, एअर सर्क्युलेशन प्रॉपर होईल आणि आतमधले कांदे बटाटे वगैरे कुजणार नाही. सो इथे व्यवस्थित असा या स्पेसचा व्हर्टिकल पूर्ण स्पेसचा वापर करून ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी इथे बसलेल्या आहेत. आणि तरी एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही जर किचन पाहाल तर खूप मोकळं राहिलेलं आहे. तर हा फ्रीज आणि ही व्हर्टिकल पॅन्ट्री युनिट ह्याच्यामध्ये जी स्पेस मिळाली तिथे जर तुम्ही पाहिलात तर इथे सगळे माझे वुडन प्लॅन्क्स ठेवलेले आहेत जे मी हँडीक्राफ्टचा जो बिझनेस करते माझे नेम प्लेट्स आणि वॉल मिररसाठी मला जे वुडन बेसेस लागतात ते सगळं मटेरियल जे आहे ते मोठे 8x4चे शीट्सच असतात ते मी कट करून यूज करते आणि मग ह्या सगळ्या एक्स्ट्रा जे शीट्स आहेत त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. तर या स्पेसचा पण व्यवस्थित युटिलाइज झालेला आहे. आता आपण येऊया ह्या पॅसेजकडे. तर जो लिव्हिंग रूम मधून किचन थ्रू बेडरूमला कनेक्ट होणारा हा जो पॅसेज आहे तर हा बऱ्यापैकी मोठा पॅसेज आहे आणि तो मला कुठचाही डायनिंग टेबल ठेवून किंवा एक्स्ट्रा पार्टिशन करून हा ब्लॉक करायचा नव्हता. ह्यामुळेच घरामध्ये जो ओपननेस तुम्हाला वाटतो तो राहिला आहे. तर त्यासाठी आम्ही ही प्रॉपर सगळी अरेंजमेंट केली. आणि हे कॉफी टेबल हे आम्ही या इथे पॅसेजमध्ये ठेवलेलं आहे. ऍक्च्युली इथे आम्हाला डायनिंग एरिया नको होता, ही स्पेस आम्हाला अडचण करायची नव्हती, मोकळीच ठेवायची होती. आता हे कॉफी टेबल एरवी आमचं बाहेर असतं टेरेसमध्ये ओपन एरियात बसून छान चहा पी खाली बघत चहा पिण्याची गंमत मिळते.
पण सध्या आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे आम्ही हे टेबल इथे घेतलंय ह्या पॅसेज मध्ये. आणि इथे सुद्धा असं बसून छानपैकी पटकन चहा प्यायला, नाश्ता करायला हे खूप सोयीस्कर पडतं. इथे बसून किचन मध्ये काम करत असताना गप्पा सुद्धा मारता येतात. आणि खूप स्लीक आणि छान असं डिझाईन आहे. आणि हे सुद्धा वुडन असल्यामुळे, वुडन प्लँक्स असल्यामुळे आमच्या तीन सोबत इतकं छान जेल झालं. हे आम्ही रेडीमेड घेतलंय, हे IKEA मधून घेतलेलं टेबल आहे. आणि हे फोल्डेबल आहे, म्हणजे हे सेपरेट होतं, हे फोल्ड करून कुठेही ऍडजस्ट करून ठेवता येतं, कुठच्याही गॅप्स मध्ये ठेवू शकतो. आणि ह्या चेअर्स आम्हाला इतक्या आवडल्या, इतक्या खूप मजबूत आहेत आणि इतक्या स्लीक आहेत की इतक्या इझिली ह्या फोल्ड करून इतकं म्हणजे वजन जरी असं वाटत असल्या खूप लाईट वेट आहेत पण खूप छान वजन ह्या घेतात. सो असं हे आमचं छान कॉफी टेबल आहे. माझं घर माझा संसार या एक मराठी चित्रपटातलं एक खूप फेमस आणि खूप सुंदर असं एक गाणं आहे. त्याचे बोल आणि त्याचे शब्द आम्हाला खूप आवडतात आणि ते ओव्हरऑल गाणं पण खूप आवडतं. आता ते असं आहे, स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे, दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे. हे गाणं म्हणण्यामागचं कारण असं की आमच्या स्वप्नातलं घर हे घरकुल असं साकार झालंच आहे. त्याबद्दल त्यासाठी आम्ही कष्ट घेतलेच आहेत, त्याबद्दल प्रश्नच नाहीये. पण त्याबरोबरच आमचे आई वडील, आमच्या दोघांचे आई वडील यांनी सुद्धा अथक परिश्रम केले. त्यामुळे आम्ही आज जे काही आहोत ते त्यांनी आमच्यावर केलेल्या संस्कारांमुळे, त्यांनी आमच्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आणि ह्या सगळं आमचं हे स्वप्न साकारण्यात, आमचं घरकुल साकारण्यात त्यांचा खूप 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 मोठा सपोर्ट आणि हातभार आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळेच हे सगळं शक्य झालं. त्यांच्याबरोबरच आमच्या भावंडांचं आमच्यावरचं प्रेम आणि आमचे सगळे नातेवाईक, आप्तेष्ट आणि आमचे सर्व मित्रमंडळी यांचं आमच्यावरचं प्रेम, त्यांचे शुभाशीर्वाद, त्यांचे आशीर्वाद यामुळेच हे सगळं साकार झालंय. आणि म्हणूनच जर तुम्ही हा फोटो पाहू शकाल, जे आमच्या लग्नाची ही खूप सुंदर आठवण आहे. आमचं लग्न कोविडमध्ये झालं होतं, त्यामुळे अगदी मोजक्या 100 अगदी जवळच्या माणसांमध्येच आमचं लग्न झालं होतं. त्यामुळे ह्या फ्रेममध्ये बरेच ऑलमोस्ट सगळे नातेवाईक आमचे कव्हर झालेत. आणि म्हणून हा फोटो त्यांचं आमच्यावरचं जे प्रेम आहे त्या प्रेमाची पावती म्हणून आम्ही ही फ्रेम आम्ही इथे लावायचं ठरवलं, जेणेकरून त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम आमच्या बरोबर कायम असेल, त्यांचं अस्तित्व आमच्यासोबत आमच्या घरात कायम असेल असं आम्हाला सदैव वाटत राहावं. म्हणून हे आमच्या घराच्या ही सेंटर जी वॉल आहे त्या मेन वॉलवर हे त्यांचं अगदी केंद्रस्थानी त्यांचं अस्तित्व आहे. ऍक्च्युली ह्या वॉलवर आम्हाला इथे डोअर फोन, CCTV कॅमेरा असलेला हा व्हिडिओ डोअर फोन दिला होता, त्याची स्क्रीन होती. त्यानंतर इथेच वायफायचं कनेक्शन होतं, इथेच जो मेन MCB असतो तो दिलेला होता. पण आम्हाला ही फोटो वॉल करायची होती, त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींचा पसारा या वॉलवर नको होता. म्हणून आम्ही खूप विचार करून या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी हलवल्या, सगळं इलेक्ट्रिकल कनेक्शन चेंज करून घेतलं. आता तुम्ही पाहू शकाल, हा डोअर फोनची पोझिशन इथे होती ती आम्ही इथे केली. त्यानंतर इथे वायफायचं मधून जसं वायफायचं इथे हे दिलं होतं, पॉइंट दिला होता, तर तो वायफाय कोणाला दिसणारही नाही अशा ठिकाणी आम्ही शिफ्ट केला. तर तो म्हणजे हे जे कर्टनसाठी जे पेल्वेट बनवलंय, हा जो पुढे तुम्हाला बार दिसतो ते कर्टन पेल्वेट आहे, त्यामुळे कर्टन्स पण आतमध्ये हाईड होतात. आणि त्याच्या वर ह्या कोपऱ्यामध्ये तिथे वायफाय जातं, वायफायचं पॉइंट, कुठची वायरिंगचा मेस या वॉलवर राहत नाही. आणि इथे यू कॅन गेस, बट इथे ह्याच्या मागे MCB आहे. तर ह्याच्यावर आम्ही त्या साईजची आम्हाला एक मोठा आमच्या फॅमिली फोटो हवा होता, तर आम्ही तो फोटो त्या MCB वरती लावलाय. त्यामुळे तो काढली की आपल्याला MCB मध्ये जर काही काम असेल तर तो फोटो काढायचा आणि आतमध्ये ऑपरेट करायचा आणि फोटो परत लावायचा. पण ते कोणालाही कळूनही येत नाही की तिथे MCB आहे म्हणून, मेन स्विच बोर्ड आहे. तर अशी ही आमची फोटोवाल्या सगळ्या आमच्या लग्नापासूनच्या सगळ्या मेमरीज आतापर्यंतच्या इथे या वॉलवर आम्ही डिस्प्ले केलेल्या आहे. इथून जर इथे आलो तर ह्या बाजूला हे बेसिन होतं ऑलरेडी, वॉश बेसिनचे कॉमन टॉयलेट बाजूला आहे इथे वॉश बेसिन होतं. पण हे वॉश बेसिन बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की लिव्हिंग रूम मध्ये आल्या समोरच हे वॉश बेसिन दिसतं, ते चांगलं दिसत नाही. पण हे हलवायचंही नव्हतं. आम्ही सिव्हिलचे खूप कमी चेंजेस घरामध्ये केले, तोडफोड खूप कमी केली, पण आम्हाला हे एवढं चांगलं बेसिन आम्हाला हलवायचं नव्हतं किंवा काढायचंही नव्हतं. आम्ही अशा पद्धतीने इकडचा एरिया असा डिझाईन केला, इथे पार्टिशन असं डिझाईन केलं की जेणेकरून पटकन कोणाला कळूनही येत नाही की इथे वॉश बेसिन आहे.
तर ह्या वॉश बेसिन इथे एक मोकळी जागा होती, अशी पूर्ण मोकळी वॉल होती आणि इथे फ्रीज साठी एरिया दिला होता. तर इथे आम्ही फ्रीज त्या स्पेस मध्ये बरोबर बसेल असाच मोठा फ्रीज आम्ही घेतला आणि इथे ह्या वॉलवर आम्ही जे पार्टिशन बनवलं त्यामध्ये सुद्धा हे पुलआउट्स केले आहेत. तर ह्यामध्ये बऱ्याचशे आपले एक्स्ट्राचं जे वॉशरूम साठी लागणारे, टॉयलेट साठी लागणारे सामान, सगळ्या टॉयलेटरीज बेसिकली, जे साबण आहे किंवा एअर फ्रेशनर आहे, टूथपेस्ट आहे, हे सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये राहतात. त्याचे 2 व्हर्टिकल फ्लोअर्स आम्ही इथे केलेले आहेत. आणि वरच्या भागामध्ये आम्हाला जे पार्टिशन हवं होतं त्यामध्ये सुद्धा 4 रकाने केले, जेणेकरून तिथे आम्हाला 4 प्लांट्स ठेवता येतील आणि एक पुन्हा छान असं लाईव्हलीनेस घरामध्ये येईल. त्यामध्ये सुद्धा आम्ही बेसिनच्या वर इथे बरंचसं स्टोरेज झालेलं आहे, म्हणजे डबल लेअर स्टोरेज आहे, वर मोठं आणि इथे खाली छोटं स्टोरेज आहे. आणि तिथे समोर आरसा आहे आणि त्यावर पण आम्ही लाईट पॉइंट दिलेला आहे, किंवा रात्रीच्या वेळेला जर इथे आलं तर अंधार वाटायला नको. आता ह्या पॅसेज म्हणजे लिव्हिंग आणि बेडरूमला कनेक्ट करणारा हा पॅसेज जर तुम्ही आमच्या घरामध्ये पाहिलं तर आम्ही फॉल सिलिंगवर पण खूप खर्च केलेला नाहीये, फक्त आम्ही लिव्हिंग रूम मध्ये फॉल सिलिंग केलेलं आहे. बाकीच्या सगळ्या रूम्स मध्ये, किचन मध्ये, बेडरूम मध्ये आम्ही सरफेस लाईट्स वापरले आहेत, आम्ही तिथे फॉल सिलिंग केलेले नाहीये. त्यामुळे बजेटमध्ये जसं इंटिरियर करता येईल, कमीत कमी जागेत कसा वापर करून इंटिरियर करता येईल याच्या टिप्स मी तुम्हाला देते आणि अशाच पद्धतीने मी इंटिरियर सुद्धा करते. तर तुम्हाला जर इंटिरियर रिलेटेड काही प्रोजेक्ट्स करायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, माझी पूर्ण टीम आहे. आणि जर तुम्ही जसं मी म्हटलं फॉल सिलिंग जे करायचं होतं तर इथे सुद्धा मला फॉल सिलिंग हवं होतं, पण मला टिपिकल पीओपीचं फॉल सिलिंग नको होतं, जे माझं पुन्हा एकदा वारली फ्रेम. तर मी ठरवलेलं की इथे सिलिंग मध्ये विंटेज स्टाईल फ्रेम करून त्यामध्ये वारली पेंटिंग, म्हणजे हे मी अॅक्रेलिक वरती पेंटिंग केलेलं आहे वारलीचं, आणि त्यामध्ये आतून LED लाईट्स सोडलेले आहेत. तर असं हे पूर्ण एक वेगळं सिलिंग डिझाईन केलेलं आहे. तर या पेंटिंगचा सुद्धा मी, या फॉल सिलिंग पेंटिंग जे केलं त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, पण अजून तो मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला नाहीये. तर मी तोही लवकरच अपलोड करेन आणि कसं हे डिझाईन केलंय ते तुम्हाला कळेलच. तर ओव्हरऑल कसं वाटलं तुम्हाला माझं किचन आणि हे पॅसेज जे डिझाईन केलं आहे. आता इथून आपण वळणार आहोत आपल्या बेडरूम्स कडे. 2 बेडरूम्स आहेत, एक स्मॉल गेस्ट किंवा किड्स बेडरूम आणि एक मास्टर बेडरूम. इथे कॉमन टॉयलेट आहे आणि एक अटॅच टॉयलेट मास्टर बेडरूमला आहे. ह्या बेडरूमला जाताना जो पॅसेज, हा बीम जो आहे, इथे आम्ही दगडूशेठ हलवाईचा हा सुंदरसा फोटो लावलाय. ही जी फ्रेम आमचे ग्रिलचं काम करणारे जे दादा आहेत त्यांनी आम्हाला वास्तुशांतीला गिफ्ट केली. सुंदरसा असा अगदी विलोभनीय असं हे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं चित्र किंवा पेंटिंग म्हणता येईल. मला खूप आवडलं आणि हे अगदी दर्शनी स्थानावर, म्हणजे हॉलमध्ये सोफ्यावर बसल्यावर हे समोरच दिसतं अशा ठिकाणी आम्ही हे पेंटिंग लावलं. सो आता इथून आपण वळूया आपल्या स्मॉल बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम मध्ये. या सो ही आहे आमची स्मॉल बेडरूम. ऍक्च्युली मल्टी युजेबल किंवा मल्टीपर्पज रूम आहे, जिथे बेडरूम पण आहे, प्लस वर्क स्टेशन पण आहे, प्लस माझा आर्ट स्टुडिओ पण आहे. तर तो कसा आहे तर ते आता तुम्ही पाहू शकाल. आता तर तुम्ही म्हणाल की इथे काहीच नाही आहे, इतकी मोकळी जागा आहे, पण जर तुम्ही बघाल तर इथे फोल्डेबल बेड आहे. तो हा ह्या बेडरूमचा USB आहे. तो कसा, तर हा आमचा बेड आहे जो अशा प्रकारे, आणि जेव्हा गरज असते रात्रीच्या वेळेसच फक्त ओपन करतो, आणि हा मी एम्प्टी सुद्धा इझिली ओपन करू शकते, फोल्ड आणि क्लोज करू शकते. सो असा हा बेड. आणि या निश मध्ये आमच्या या उशा सुद्धा, पिलो सुद्धा व्यवस्थित राहतात. इथे एक लाईट पॉइंट करून घेतलेला आहे, जो नाईट लॅम्प म्हणून यूज करता येईल. आणि इथे यावर जी गादी आहे, हे बेल्ट ओपन केले आणि बाजूला केले की आपल्याला हा पूर्ण व्यवस्थित क्वीन साईज बेड मिळतो. आणि हे पुन्हा असं लावून ठेवायचं सकाळी उठल्यावर, आणि पुन्हा हा बेड असाच फोल्ड करून ही जागा पूर्णपणे मोकळी करता येते. सो आता हा बेड फोल्ड झाला आणि ही पूर्ण जागा एम्प्टी झाली, मोकळी झाली. तर या जागेचा सकाळी व्यवस्थित मल्टी यूज करता येतो. तो कसा, तर हे इथे आपलं वर्क स्टेशन आहे,
इथे पण आम्ही दोघांपासून व्यवस्थित काम करू शकतो अशी ह्याची विड्थ आणि लेंथ आम्ही करून घेतली. आणि दुसरं म्हणजे इथे हे असं रोटेटिंग टेबल केलं जेणेकरून इथे एल शेप मध्ये पूर्ण एक मोठं वर्कस्टेशन करता येतं. आता हे माझे जे आता करंट ऑर्डर्स आहेत राजमुद्रा आणि नेमप्लेट्स त्याचे बेस मी इथे ठेवलेत. सो मी इथे बसली, मला खूप पसारा असतो, खूप जागा लागते. सो मी इथे काम करत असले की इथे सगळे माझे कलर्स वगैरे इथे ठेवता येतात. सो अशी व्यवस्थित स्पेस इथे मिळते. ही पूर्णपणे ही जागा सुद्धा मोकळी राहते. त्याचबरोबर इकडे एक आम्ही असं ड्रॉवर केलंय जिथे निखिलला बसून पण काम करता येतं. इथे लॅपटॉप व्यवस्थित राहतो आणि इथेच्यावर इथे मिरर आहे. इथे आतमध्ये व्यवस्थित स्टोरेजसाठी स्पेस आहे. एक मेन ड्रेसिंग टेबल आपलं मास्टर बेड मध्ये आहे, पण ह्या बेडरूम मध्ये पण आम्ही हे छोटंसं ड्रेसिंग टेबल केलं जिथे इथे मिरर दिलेले आहेत. वस्तू ठेवण्यासाठी स्पेसेस, पर्सेस, एक्स्ट्राच्या सामान, एक्स्ट्राच्या बॅग्स वगैरे बऱ्याच गोष्टी इथे राहतात. आणि इथे सुद्धा सामान ठेवून आपल्याला मेकअप करता येऊ शकतो. सो हा सगळा विचार करून या गोष्टी मल्टी यूज कशा करता येते तशा डिझाईन केलेल्या आहे. इथे जर प्रोफाईल बघितली तर इथे सुद्धा आम्ही सेम तो कर्व जो पॅटर्न आम्ही सगळीकडे पूर्ण बेडरूम्स मध्ये सगळ्या आमच्या घरामध्ये फॉलो केलेला आहे तो तुम्हाला इथेही पाहता येईल. इथे आहे पुन्हा ही वॉलला जी आम्ही हायलाईट केली आहे, इथे पीच कलर वापरून ही वॉल आम्ही हायलाईट केली. तिथे पण आम्ही तो कर्व दिलेला आहे. इथे एक जस्ट शेल्फ लावली जिथे असेच काही माझे आर्टिकल्स डिस्प्ले करता येतील. सो हे मी पेपर क्विलिंगची फ्रेम बनवली होती ती इथे लावली आहे. आणि इथे हा आहे सिपोरेक्स ब्लॉक कार्विंग करून हा मी एक एलिफंट बनवला होता. तर हे सिपोरेक्स ब्लॉकचा हा एक म्युरल छोटंसं बनवलेलं आहे. इथे सुद्धा आम्ही लाईट पॉइंट दिलेला आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेस जर काम करायचं असेल तर हा लाईट यूज करता येईल, झोपलेल्या व्यक्तीला डिस्टर्ब होणार नाही. त्यानुसार हे सगळे इलेक्ट्रिकल पॉइंट्स आम्ही डिझाईन करून घेतले. आता इथे मेन जसं म्हटलं की मल्टी युजेबल, तर ही लायब्ररी सुद्धा ह्या बेडरूम मध्ये आहे. आणि ती एंटर केल्याबरोबर समोरच दर्शनी भागावर ही लायब्ररी, म्हणजे ही सगळी पुस्तकं आपल्याला बघता येतील अशा पद्धतीने इथे ठेवलेली आहे. म्हणून हे ग्लासचं शटर ह्याला केलेलं आहे. आणि त्याची पण जर फ्रेम पाहाल तर इथे सुद्धा पुन्हा आम्ही कर्व आणि लाईन्स यूज करून ही फ्रेम बनवली आहे. सो सगळीकडे जो पॅटर्न जेल केलेला आहे वॉल पेंटिंग्स मध्ये किंवा लॅमिनेटचं डिझाईन जे केलंय त्यामध्ये इथे जे लॅमिनेटचं डिझाईन केलंय इथे सुद्धा जर तुम्ही पाहाल तर इथे सुद्धा हा पूर्ण हा सेम पॅटर्न फॉलो केलेला आहे. आणि त्यामध्ये 2च कलर मध्ये आम्ही खेळलेलो आहे. आणि हा तिसरा एक एक्स्ट्राचा एलिमेंट जो हायलायटर डिजिटल लॅमिनेट वापरलाय तो वेगवेगळ्या ठिकाणी फक्त हायलाइट करण्यासाठी वापरलाय, म्हणजे हा जो व्हाईट कलरचं जे मोनोटोनिक ब्रेक करण्यासाठी. आणि इथे हे वॉर्डरोब्स केलेले आहेत. इथे पण परत स्टोरेज राहतं. याच्या खाली ड्रॉवर्स केले आहेत, एक छोटे आणि एक मोठे ड्रॉवर्स की ह्याच्या एक्स्ट्रा लागणारे बेडशीट्स किंवा पिलोज वगैरे आहेत ह्या मोठ्या ड्रॉवर्स मध्ये जाऊ शकतात. सो अशा. आणि इथे वर आम्ही स्टोरेज सगळं केलेलं आहे, लॉफ्ट केलेलं आहे. आणि ह्या आपल्या वर्क स्टेशनच्या खाली सुद्धा सगळे ड्रॉवर्स आणि इथे शटर्स दिले आहेत. इथे पण सगळं माझं आर्टचं सामान स्टोअर करण्यासाठी, कारण मी इथे काम करायला बसते तर सगळे इथे कलर्स आणि या सगळ्या गोष्टी माझ्या लागणाऱ्या नेहमीच्या इथे मला ठेवता येतात, त्यासाठी सगळे ड्रॉवर्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर जर इथे पण तुम्ही पाहिलं तर आम्ही फॉल सिलिंग केलेलं नाही, आम्ही सरफेस लाईट लावलेले आहेत. आणि आमचे फॅन्स पण जर तुम्ही बघितले तर सगळे आमच्या थीमला, वुडन थीमला मॅच होणारे हे आमचे फॅन्स आहेत. ते फॅन्स सुद्धा VLDC मोटरचे कॉम्प्युटरचे फॅन्स आम्ही आणले. त्यात जे वुडन जे पाती आहेत आपल्या ज्या फॅन्सच्या त्या सगळ्या वुडन कलर स्कीम मध्ये आहेत. त्यामुळे त्या पूर्णपणे आमच्या या इंटिरियरच्या थीम मध्ये जेल झालेला आहे. फॅन सोबत जर आता इथे ह्या रूमचा फोकल पॉइंट जर बघितला तर तो आहे हा हँगिंग लॅम्प. ह्या दोन्ही बेडरूम मध्ये असे आम्ही हँगिंग लॅम्प्स लावलेले आहेत. आणि हे लॅम्प्स खूप आम्ही फिरून वेगवेगळे मार्केट्स, लाईटचे मार्केट्स फिरून आम्ही शोधून हे असे लॅम्प्स आणले. इथे आम्ही हा मोराचा डिझाईन असलेला लॅम्प वापरला. तुम्ही जर पाहिलं सगळ्या लाईट्स बंद केल्यानंतर सुद्धा ह्या लॅम्पचा खूप उजेड पडतो आणि एक छान पीसफुल एन्व्हायरमेंट ह्या लॅम्पच्या लाईटमुळे आपल्याला मिळते. सो अशी आहे आमची ही मल्टी युजेबल अशी बेडरूम. हा, अजून एक गोष्ट मला दाखवायची ती म्हणजे ही खिडकी. इथे आम्ही पूर्ण ग्रॅनाइट लावून ही स्पेस यासाठी केली की इथे आम्हाला कुंड्या ठेवता येतील. जितकी जास्त प्लांटेशनसाठी आणि
रोपं झाडं लावण्यासाठी जागा मिळेल तितकी आम्ही पाहत होतो. इथे आम्ही नुकतेच दणे पेरून ठेवले की घरच्या घरी कोथिंबीर मिळेल यासाठी जस्ट रुजले. तर ह्या स्पेस मध्ये पण आमच्या बऱ्याचशा प्लांटर कुंड्या राहिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इथे सुद्धा. आणि या स्पेसचा असा व्यवस्थित खूप छान असा वापर केलेला आहे. आणि इथे बसून पूर्ण व्ह्यू पण मिळतो. आणि दुसरं इथे दाखवायचं तर हे इथे ओव्याचं झाड आहे. आताच मी त्याचं छाटणी केली आहे, पानं कमी केली आहेत कारण ते खूप वाढलं होतं. आता पावसाळ्यात छान पुन्हा चांगल्या फांद्या आणि त्याचं चांगली वाढ. इथे गवती चहाचे झाड लावलेलं आहे. आता हा मोगरा पण नुकताच लावलेला आहे. आणि ही जी ग्रिल आहे त्यावर सुद्धा आम्ही हे हँगिंग प्लांट्स लावून इथे सुद्धा कुंड्या हँग केलेल्या आहेत. सो जितकी जागा आम्हाला प्लांटेशनसाठी मिळेल की आम्ही बघतो आणि त्याचा प्रॉपर युटिलाइज करतो. अशी ही आमची स्मॉल बेडरूम. आता आपण इथून वळूया आपल्या मास्टर बेडरूम कडे. या, ही आहे मास्टर बेडरूम. आणि तुम्ही पाहू शकाल तर इथे सुद्धा तो कर्वचा जो पॅटर्न आहे तो आम्ही या लॅमिनेटच्या डिझाईनवर फॉलो केलेला आहे. इथे टॉयलेट, अटॅच टॉयलेट आहे. आणि येस, तर बिल्डरने या डोरच्या मागे इथे लाईट पॉइंट दिलेला होता. पण मग आपण आत आल्यावर दरवाजा ओपन करून इथे लाईट लावायचं एवढे कष्ट घेणार, त्यात धडपड आला होईल म्हणून अगदी इझी ऍक्सेस साठी आम्ही इथे एक लाईट पॉइंट करून 2 लाईट पॉइंट करून घेतला, जेणेकरून आल्याबरोबर पहिली लाईट लावू आणि मग रूम मध्ये एंटर करू. तर इथे आता जर तुम्ही आत आलात तर पाहाल तर इथे एक आम्हाला ऑलरेडी निश होती. ही विंडो आणि ह्याच्या मागे इथे कसं वॉर्डरोब साठी निश होती, ही आम्ही प्रॉपरली युटिलाइज केली. आणि ओरिएंटेशन जसं मी मगाशी म्हटलं की काही गोष्टी वास्तू फॉलो करून जर केल्या तर जसं आपली झोपण्याची पोझिशन जी खूप महत्वाची असते, तर असं म्हणतात की साऊथ नॉर्थ पोझिशन मध्ये साऊथला डोकं करून झोपणं सगळ्यात उत्तम अशी पोझिशन मानली जाते. तर तो विचार करून मग आम्ही ही साऊथ नॉर्थ अशी पोझिशन आहे, तर मग आम्ही त्या तसं ओरिएंटेशन करायचं ठरवलं आणि त्यानुसार ही अशी बेडची अरेंजमेंट केली. तर आता निखिल आहे उंच 6 फूट, त्यामुळे आम्हाला जो बेड आहे तो पण किमान 6.5 फूट लेंथचा हवा होता. तर एवढा मोठा बेड जेव्हा केला तर मग म्हणजे किंग साईज पेक्षाही थोडा मोठा आमचा हा बेड. तर एवढा जर मोठा बेड इथे केल्यावर मग इकडे आणि जर इथे पूर्ण वॉर्डरोब केलं तर मग इथे पॅसेज काहीच राहत नव्हता आणि मग खूप अडचण अशी वाटत होती. म्हणून मग आम्ही इथे पूर्ण वॉर्डरोब न करता आम्ही इथे एक मेन वॉर्डरोब जे स्लायडिंग डोअरवाला इथे वॉर्डरोब केलेला आहे. आणि इथे आम्ही एक छोटं वॉर्डरोब जी निश होती त्याचा वापर करून इथे छोटे वॉर्डरोब जिथे आपण कपडे फोल्ड करून ठेवू शकतो असं हे वॉर्डरोब. आणि इकडे आपले नॉर्मल हँगिंग क्लोज एक पार्टिशन निखिलसाठी आणि एक माझ्यासाठी जिथे साड्या वगैरे सगळ्या ठेवता येतात. असं खूप व्यवस्थित सगळ्या वस्तू राहतील असं हे वॉर्डरोब इथे बनलेलं आहे. त्याच्यात खाली छोटे ड्रॉवर्स दिले जिथे रुमाल, सॉक्स, नॅपकिन्स या छोट्या छोट्या गोष्टी ज्या पटकन लागतात आणि छोट्या गोष्टीसाठी आपण कुठे एक ड्रॉवर करण्यापेक्षा खालीच ड्रॉवर ठेवतो जिथे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवता येतात. कारण तर या पूर्ण वॉर्डरोब मध्ये पूर्ण एक एल शेप आम्ही स्टोरेज साठी यूज केला. लॉफ्ट साठी सगळे लॉफ्ट हायड्रॉलिक आहेत, असे ओपन केले की इझिली ओपन करता येतात. तर असे पूर्ण एल शेप मध्ये आम्हाला मिळाल्यामुळे बरंचसं स्टोरेज आणि इकडे विड्थ पण बऱ्यापैकी असल्यामुळे ज्या आपल्या मोठ्या ट्रॅव्हलिंग बॅग्स असतात, ट्रॉली बॅग्स असतात त्यासाठी बरीचशी स्पेस इथे मिळाली. त्या सगळ्या गोष्टी इथे राहतात. त्यानंतर हा जो व्हर्टिकल युनिट दिसतोय ते आहे ड्रेसिंग टेबल. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर या वॉलवर खरं तर ड्रेसिंग टेबल आहे म्हटल्यावर इथे मिरर असायला हवा होता, पण बेडच्या समोर मिरर नसावा असं म्हणतात, त्याचं रिफ्लेक्शन येऊ नये. आणि जर इथे मिरर लावला असता तर लिव्हिंग रूम मध्ये बसलेल्या माणसाला सुद्धा रिफ्लेक्शन मध्ये बेड दिसू शकतो. म्हणून हे अवॉइड करण्यासाठी आम्ही इथे मिरर लावला नाहीये. ही वॉल आम्ही ब्लँक सोडली आहे आणि मिरर या इथे वर लाईट पॉइंट करून घेतलाय ड्रेसिंग टेबलसाठी. आणि ह्या शटरच्या आतमध्ये मिरर लावलेला आहे. आणि इथे सगळ्या कॉस्मॅटिक्स सगळे बरीच जागा मिळते कॉस्मॅटिक्स ठेवायला. सोसाई ड्रेसिंग टेबल आहे इथे बसून आणि ह्याच्या खाली एक मुव्हेबल स्लायडिंग अशी ही युनिट आहे
हे ओपन करून ह्याच्यावर बसता येतं आणि इथे बसून मिरर ओपन करून इथे मेकअप करता येऊ शकतो. आणि याच्या आत खाली सुद्धा स्टोरेज आहे, ज्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या वस्तू ज्या जसं की हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनिंग मशीन, या सगळ्या गोष्टी, वेपरायझर, या सगळ्या गोष्टी इथे ह्यामध्ये स्टोअर करता येतात. सो ही पण एक स्पेस व्यवस्थित युटिलाइज होते. सो आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, ती म्हणजे इथे जे मिरर आतल्या बाजूने लावलंय, तसंच इकडे पण एक आपण फुल हाईट मिरर ह्या स्लायडिंग डोअरवरती लावून घेतलाय वॉर्डरोबच्या. तर 2-2 मिरर लावण्याचं कारण असं की जेव्हा आपण साडी ड्रेपिंग करतो तेव्हा आपल्याला फुल हाईट आपला लुक कसा आहे, तो कसा दिसतो हे बघण्यासाठी हा मिरर, आणि त्याचबरोबर हा इथे अँगलमध्ये इथे मिरर असल्यामुळे दोन्ही बाजूने बघून आपल्याला मागे पुढे बघून साडी व्यवस्थित नेसता येऊ शकते. तर ती अरेंजमेंट सुद्धा आम्ही करून घेतली. त्यासाठी हा इथे फुल हाईट मिरर आहे. एक कम्प्लीट अटायरचा लुक आपल्याला इथे मिळतो. त्यानंतर हा सगळा सेक्शन आहे. इथे खाली सगळं बरंच माझ्याच आर्टचं सामान आहे, सगळे कलर्स आणि या सगळ्या गोष्टी इथे स्टोअर करता येतात. ही एक स्पेस मी इथे आयनिंग करायला इझी पडतं, त्यामुळे इथे पॉइंट्स दिलेले आहेत. इथे बसून काम करायचं असेल तर त्यासाठी इथे खाली लाईट्स पण दिलेल्या आहेत. त्यानंतर हा एक स्टोरेज तर हवा होता, पण इथे जर लाकडी प्रॉपर शटरवाला स्टोरेज केला असता तर ते खूप गर्दी वाटली असती आणि मोकळेपणा गेला असता लेआउटचा. म्हणून इकडे स्टोरेजला आम्ही फ्लुटेड ग्लास, तर पुन्हा एकदा एक ट्रेंडिंग जी ग्लास आता फ्लुटेड ग्लास, जी खूप सुंदर दिसते आणि खूप रिच लुक देते, अशी फ्लुटेड ग्लास वापरून आम्ही इथे शटर केलेले आहेत. आणि इथे ही जी स्पेस आहे, जर आता मी इथे पूर्ण हे युनिट कंटिन्यू केलं असतं तर मला हा जो शटर आहे किंवा हे जे हा स्टोरेजचा जो पार्ट आहे, वॉर्डरोबचा पार्ट आहे, तो ऍक्सेस करायला अवघड गेलं असतं. म्हणून आम्ही हे जे युनिट आहे आम्ही हे इथपर्यंतच ठेवलं. आणि या इकडे आम्ही आहे अशी फोल्डेबल डेस्क साठी एक फळी दिली, जिथे इथे बसूनही काम करता येऊ शकतो. हा एक पूर्ण युनिट काम करायला मिळू शकतो, त्यामुळे ही पूर्ण स्पेस सुद्धा प्रॉपरली युटिलाइज करता येते. सो इथेही वर्क स्टेशन आहे, मिडल बेडरूम आहे, मध्येही वर्क स्टेशन आहे आणि बरीचशी स्टोरेज स्पेस आहे. आणि हे फोल्ड केला की जागा पूर्णपणे मोकळी होते. तर इथे पण ही अशी मल्टी युजेबल स्पेस क्रिएट झालेली आहे. हा बेड जो आहे हा सुद्धा हायड्रॉलिक आहे. ह्याचं हायड्रॉलिक जे मेकॅनिझम आहे हे डायरेक्टली गादी सकट आपण ओपन करू शकतो, त्यामुळे ह्याच्या खालीही बरंच स्टोरेज होतं. सगळे बेडशीट्स आणि बेडशी लागणारे या बेडरूम मध्ये लागणारं सगळं सामान यामध्ये स्टोअर करता येऊ शकतं. त्यानंतर जर तुम्ही आता इथे पाहाल तर इथे हा आम्हाला एक कॉलम आणि बीम असे आल्यामुळे हा एक पूर्ण असा व्हर्टिकल निश मिळत होता. आता इथे बेड ऑर्गनाइज केल्यावर हा एक निश खूप ऑड दिसत होता. सो ह्याला क्रिएटिव्हली कसं डिझाईन करायचं, तर त्यासाठी आम्ही इकडे ह्याचं जे हेडबोर्ड आहे ते मला कुशनचं नको होतं, तर इथे सुद्धा आम्ही तो हायलायटर डिजिटल लॅमिनेटच वापरला, जेणेकरून पूर्ण थीम सगळ्या बेडरूम मध्ये मर्ज होईल. आम्ही प्रत्येक बेडरूम मध्ये वेगवेगळी कलर थीम घेतली नाही, सगळीकडे सेम कलर कॉम्बिनेशन यूज केले, सेम लॅमिनेट्स, फक्त थोडंफार चेंजेस आहेत, कलर व्हेरिएशन्स आहेत. तर हे हेडबोर्ड आम्ही उडनच केलं आणि हे कंटिन्यू केलं. तर आता इथे जर तुम्ही बघाल तुम्हाला कंटिन्युटी वाटेल, पण ह्याच्या आतमध्ये माझी ही पूर्ण माझं ज्वेलरीचं सेक्शन मी डिझाईन केलं. या नेशचा वापर अशा पद्धतीने केला की इथे माझे सगळे बँगल्स ठेवता येतील आणि ह्याच्या खालच्या सेक्शन मध्ये माझे सगळे ज्वेलरीचे बॉक्सेस इथे राहतील. अशा पद्धतीने इकडे ही स्पेस डिझाईन केलेली आहे. प्लस एक साईड टेबल झालेला आहे की रात्रीच्या वेळेस पुस्तकं वाचायची आहेत, आपला मोबाईल ठेवायचा आहे, चार्जिंग करायचं आहे, सगळ्या गोष्टी इथे करता येऊ शकतात. आता जर तुम्ही बघाल हा जो पॅनेल आहे ह्या निशला क्रिएटिव्ह पद्धतीने असं डिझाईन केलं की ह्याला आम्ही वुडन फ्रेमिंग करून घेतलं आणि हा आमचा फोटो कॉर्नर केला. हा आमचा स्पेशल आमचा कपल तुमच्या दोघांचा लव्ह बर्ड्सचा हा एक मुमेंट कॅप्चरिंग फोटो कॉर्नर आहे, ज्याच्यामध्ये आमचे सगळे सुरुवातीपासूनचे आत्तापर्यंतचे दोघांचे फोटोज आम्ही हँग केलेले आहेत. आणि त्याच्यावर आम्ही ह्या हँगिंग लाईट जो डिम लाईट म्हणूनही वापरता येऊ शकतो. जर सगळ्या लाईट मी ऑफ केल्या तर तुम्ही पाहाल की खूप छान असा रिलॅक्सिंग असा हा क्रिस्टल लॅम्प आहे की ज्याची लाईट खूप अशी रिलॅक्सिंग वाटते. सो हा लाईट लॅम्प म्हणून पण ऍक्ट होतो. आणि त्याचबरोबर
दुसरा एक लॅम्प जो आहे हा खूप स्पेशल. आधीच्या व्हिडिओजमध्ये मी याबद्दल बरेच सांगितलंय. तर हा लव्ह बर्ड स्पेशल लॅम्प जो खूप शोधून शोधून आम्हाला सापडला, कारण मायराने दिलेलं नाव हा रिप्रेझेंट करतो असा हा लव्ह बर्ड लॅम्प. यामध्ये पण 3 लाईट्स आहेत, सेम कॉम्बिनेशन. आणि ह्याच्या खाली जी फ्रेम आहे त्याबद्दल मी आधीच्या मायराज कॉर्नरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. काही ऋणानुबंध असतात आपल्या काही माणसांसोबत. काही माणसं आपल्याला अशा पद्धतीने भेटतात, कनेक्ट होतात की त्याचं एक एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे मायराज कॉर्नर थ्रू आमची ओळख झाली. मायराच्या फॉलोअर्स त्या आहेत आणि त्यांनी माझ्याकडून, माझ्या आर्टवर्कच्या प्रेमात पडून त्यांनी माझ्याकडून एक अक्षर गणेशची फ्रेम, त्यांच्या फॅमिलीचं नाव असलेली फ्रेम घेतली होती. मी तिचा फोटो इथे डिस्प्ले करतेय. ऍक्च्युली त्यांनी मला सांगितलं होतं की माझं नाव सांगू नको, पण या फ्रेम मध्ये तुम्हाला फक्त त्यांचं नाव कळेल. तर त्या गोड अशा ताई आहेत, त्यांनी मला माझ्या आर्टच्या प्रेमापोटी आणि आमच्यावरच्या प्रेमापोटी त्यांनी स्वतः बनवलेली, त्यांनी हाताने जे पेपर क्विलिंगचे वर्क केले तशी ही फ्रेम डिझाईन करून मला पुण्याला भेटायला आल्या होत्या आणि त्यांनी मलाही स्पेशली भेटून ही गिफ्ट केली. आणि त्यात आमचा फोटो पण त्यांनी अगदी शोधून काढून फोटो त्यांनी लावलेला आहे. आणि माझ्यासाठी खूप एक सरप्राईज आणि खूप असं अविस्मरणीय गिफ्ट आहे, खूप स्पेशल आहे हे. सो थँक्यू ताई, पुन्हा एकदा थँक्यू. तर असं हे ओव्हरऑल आमचा हा बेडरूम आहे. आणि आता ही एक स्पेशल जागा, म्हणजे ही एक फोटो काढण्यासाठी एक स्पेशल जागा आमच्या आईंची. आईंना आमच्या असं विंडोकडे बसून फोटो काढायला खूप आवडतं, त्यांच्यासाठी आम्ही ही जागा बनवून घेतली. कारण ही वॉल जशी तुम्ही आधीच्या बेडरूम मध्ये बघितलं तसं ही विंडो इथे होती आणि ही जागा मोकळी होती. तर आम्ही ही एक्सटेंड करून ॲज इन ही विंडो आम्ही बाहेर घेतली आणि इथे नवीन ग्रिल लावून घेतली, जी ओरिजिनल बिल्डरने दिलेली काढली आणि ती ग्रिल लावून घेतली. आणि जी ओरिजिनल ग्रिल होती त्याचं जे मगाशी मी तुम्हाला बाल्कनीच्या व्हिडिओत सांगितलं की जो आम्ही ती जी ग्रिल काढली ते आम्ही भंगारात फेकून न देता त्याचा कसं आम्ही रियूज केलं आणि त्याचे जे आम्ही स्टँड बनवून त्याच्यावर आता आम्ही सगळे पॉट्स आम्ही ठेवलेले आहे, जे पण टेरेसच्या पार्टमध्ये बघितले. आणि ही विंडो आम्ही बाहेर घेतल्यामुळे आम्हाला ही पूर्ण स्पेस मिळाली. त्याला आम्ही पूर्ण ग्रॅनाइटचं फ्रेमिंग करून घेतलं आणि इथे अशी छानशी अशी जागा मोकळी मिळते, ज्याच्यामुळे विंडो बाहेर घेतल्यामुळे बेडरूम सुद्धा अगदी ऐसपैस वाटते. बेडरूम पण मोठे दिसते आणि इथे बसून आपल्याला पूर्ण खालचा व्ह्यू बघता येतो. तुम्हाला पूर्ण खालचा हा लॉनचा व्ह्यू. आता खाली पार्टी चालू आहे क्लब हाऊस मध्ये. हा पोडियमचा व्ह्यू, सगळं रोड साइड व्ह्यू, सगळं व्ह्यू इथे बघून एन्जॉय करता येतो. सो अशी आहे ही आमची मास्टर बेडरूम. सो असं आहे आमचं हे ओव्हरऑल घरकुल. आम्ही दोघांनी खूप विचारपूर्वक छोट्या छोट्या गोष्टी डिझाईन करून ही आमची स्वप्नातली वास्तू साकारली आहे. जसं म्हणजे मी जरी आर्किटेक्ट असले आणि माझं ओव्हरऑल थॉट प्रोसेस असली आणि माझं इंटिरियर डिझायनिंग असलं तरी देखील सुद्धा काही क्रिएटिव्हिटी मध्ये कमी नाहीये. त्याने पण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप काही छान थॉट्स आणि इनपुट दिले. असं नाहीये, बऱ्याचशा काही छान आयडियाज, काही कल्पना ह्या त्याच्या डोक्यातून आल्या, त्याच्या क्रिएटिव्ह डोक्यातून आलेल्या आहेत. आणि त्यामुळेच आमची दोघांची थॉट प्रोसेस मॅच होत असल्यामुळे, आमची वेवलेंथ मॅच होत असल्यामुळे ते आमच्या वास्तूमध्ये दिसून येतं आणि त्यामुळेच इतकं सुंदर असं आमचं स्वप्नातलं घर साकारलेलं आहे. आणि त्याला तुमच्या सर्वांचे आशीर्वादही आमच्या पाठीशी राहू देत ही आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. जसं म्हणतात की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, जिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. तर केवळ वास्तू म्हणजे 4 भिंती उभ्या करून आणि त्यांना चकचकीत इंटिरियर करून त्यामध्ये घरपण येत नाही, तर ते घरपण तिथे राहणाऱ्या माणसांमुळे, त्यांच्याकडे असणाऱ्या विचारसरणीमुळे, त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या स्वभावातून ते सगळं त्या घरामध्ये रिफ्लेक्ट होत असतं असं मला पर्सनली वाटतं. आपले संस्कार त्या घरामध्ये झिरपत असतात आणि म्हणूनच त्या वास्तूला, त्या घराला घरपण येत असतं, त्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येत असते. आणि म्हणतात की वास्तू आपण जे म्हणतो त्याला नेहमी तथास्तू म्हणत असते. म्हणूनच नेहमी पॉझिटिव्ह विचार करून घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आपण जगत राहायला पाहिजे, तरच ते आपल्या घरामध्ये रिफ्लेक्ट होतं, ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत राहते. आणि म्हणूनच
असं हे पॉझिटिव्ह ओरा घेऊन आम्ही या घरामध्ये आमच्या स्वप्नातल्या घर साकारलंय आणि इथे आम्ही आमचा संसार फुलवतो आहे. तर तुम्हाला हे आमचं घर, आमचं इंटिरियर आवडलं असेल आणि ह्या काही छोट्या छोट्या टिप्स मी ज्या दिल्या त्या तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर त्या नक्कीच तुम्ही तुमच्या इंटिरियर करताना वापरा. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल किंवा तुमचे इंटिरियर डिझाईन करायचे असतील घराचे तर त्यासाठी तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तसंच माझं इंस्टाग्राम पेज आहे. माझ्या हँडीक्राफ्ट रिलेटेड काही तुम्हाला वस्तू आर्टिकल्स हवे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल ओव्हर इंडिया आपल्या प्रॉडक्टची डिलिव्हरी होते. आउट ऑफ इंडिया सुद्धा काही आपण प्रॉडक्ट्स पाठवलेले आहेत. तर तुम्ही मला नक्की कम्युनिकेट करा. हा आजचा व्हिडिओ तुमची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा, एकतर बऱ्याच दिवसापासून तुम्ही जी आम्हाला आग्रह करत होतात, आम्हाला रिक्वेस्ट करत होतात, ते प्रेम होतं तुमचं, पण काही कारणामुळे कामानिमित्ताने बिझी असल्यामुळे आम्हाला ते करायला थोडा उशीर झाला. त्याबद्दल सगळ्यात आधी सॉरी. तर माझी पत्नी मायरा, तिच्यावर जेवढं तुम्ही आतापर्यंत प्रेम करत आलात तसंच आमच्या परिवारावर जेवढं तुम्ही प्रेम करता असंच प्रेम तुमचं आम्हाला सदैव लाभून देईल ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांग. आजच्या व्हिडिओमधल्या ज्या टिप्स होत्या तर तुम्हाला अनुजाच्या नजरेतून कशा वाटल्या, तर तुम्हाला आवडल्या की नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. काही अशाही गोष्टी असू शकतील की बाबा अजून चांगल्या करता आल्या असत्या तर त्या पण सजेशन्स तुम्ही देऊ शकता. त्याबद्दल काही वाद नाहीच आहे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांचं ज्यांचं इंटिरियर करायचं असेल त्याच्याबरोबर शेअर करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा आम्हाला नक्की तुम्ही करू शकता. धन्यवाद. कलेवर प्रेम करत राहा. धन्यवाद.